Like when the story was being created, तुम्ही तिग जाणां पयलीं आशिल्ले. 4 बोडका आमी ऑफिसान बसतालीं, ताजे 25-30 हात केन्ना जाले हें आमकां कळ्ळेंच ना. प्रोड्युसर म्हणटा की सगळ्यात बारीक बारीक गोश्टी प्रोड्युसराक इन्फॉर्म करचे पडटा. घेऊन गेले बजेट आणि पहिले हा ओके मेळटा तुका स महिने काय फोन बीन काय ना. अशें कोण सेल्फलेसली खंयच्याय गोश्टीन काम करिना. समवेअर डाऊन द लाईन मनी एस्पेक्ट हॅज टू कम. कोंकणी फिल्म म्हणटकूच लोकांक तिकीट काढून वयचे काय ना हो एक प्रश्न पडटा. एवरी एक्टर हू इज ऑन बोर्ड हॅज गॉन थ्रू द ऑडिशन. 7-8 धुरंधर एकाच बरोबर आशिल्ले. सो एकटो जर उठता ताज्या फुडलो तो उठता, ताज्या फुडलो हो उठता. ते अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा वॉज सो नाईस. You guys are the strong pillars that he is relying on. सर म्हणपालो आमच्याकडे बजेट ना न्हू, माझ्या घरी घर आहा माझे. दे कॅन बी माय गेस्ट. And on the 4th day he did a blunder. टेम्परेचर डायरेक्टराचे मातशे वयर वयर वयताले. आणि हो स्कुटरीन येता वर्धन बाई थंड जालो आसतलो न्हू. नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक. म्हजें नांव सिद्धेश नायक आनी तुमी पळयतात द सिंपल टॉक्स ऑन FCR प्रोडक्शन्स गोवा. हो पॉडकास्ट स्टार्ट केलेल्याक आमकां ऑलमोस्ट 1.5 वर्स जालें आनी ह्या पॉडकास्टाचो आमचो पयलो गेस्ट, आमचे पयले गेस्ट वर्धन भाई आशिल्ले आनी तेन्ना ते एज एन एक्टर म्हणून येयल्ले आनी आयज आमच्या मदीं ते एज रायटर आनी डिरेक्टर म्हणून येयले विथ हिज एंटायर टीम. उमेश हे नांव आमी फाटले 2-3 म्हयने खूब आयकत येयल्लें आसा. लायक पोस्टर म्हण, सोशल मिडियाचेर प्रमोशन म्हण, सगळे कडेन उमेश 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 हें नांव गाजता. उमेश हो कोण आनी वॉट इज दीस फिल्म अबाउट? उमेश जेन्ना आमच्या तकलेन आयलो की हो स्क्रिप्ट करून पड्ड्यार हाडपाक जाय गोंयच्या लोकां खातीर, तेन्नाच्यान हो उमेश हो विचार प्रत्येकाच्या मनान घोळटालो. जेन्ना आमी गुरू सराक अप्रोच जाले तेन्ना सुद्दां आमी तांकां स्टोरी सांगली आणि ही वॉज क्वायट असोसिएटेड विथ इट बिकॉज ऑफ हिज ओन स्टोरी. आणि तेन्नाच्यान आमचो सगळ्यांचो ध्यास एकूच आशिल्लो की उमेश कशा पद्दतीन हो कंप्लीट करपाक जाय. कारण आमी पयलो अटेम्प्ट केल्लो की आयफोनाचेर शूट करून पळोवया, बिकॉज आमी 5-6 वर्सां चेज करता हो प्रॉडक्ट आनी आमकां प्रोड्युसर मेळनाशिल्लो. आनी उमेश करपाक तर जायच आशिल्लो बिकॉज एवरीवन वॉज कन्विन्स्ड की दीस इज अ गूड स्टोरी आनी करपाकूच जाय. तेन्ना आमी आयफोनाचेर करपाचो प्रयत्न केलो, पूण ताचो इम्पॅक्ट आमकांच व्हडलोसो पटना जालो मनाक. तेन्ना आमी डिसिजन घेतलें की लेट्स स्टॉप इट हियर आणि लेट्स वेट फॉर प्रोड्युसर. मातसो डिले जाला जाता, बट लेट्स टेक अ गुड प्रोजेक्ट ऑन अ व्हेरी गुड स्केल. सो दॅट इज वाय गुरू सर केम इन टू द पिक्चर आणि दिस इज हाव इट हॅपन्ड. लेट्स टेक इट रायट बॅक. म्हणजे तुम्ही म्हटलं की 2019 तुम्ही ह्याची पहिली आयडिया तुमकां तकलेन येयल्ली. वॉट वॉज द स्पार्क? म्हणजे तुमकां इन्स्पिरेशन खंयच्यान मेळ्ळें? म्हणजे वेलंगां जेन्ना आमी रिहर्सल करताले नाटकाची, खंयच्या तरी एका नाटकाची, तेन्ना हांव आनी म्हजो एकटो फ्रेंड आमी डिस्कस करताले की नाटक तर करताच आमी, पण वाय डोंट वी स्टार्ट समथींग एट अ स्मॉल स्केल की आमी आतां फिल्म करूं शकता. अशा पद्दतीन तो एक कन्वर्सेशन इनिशिएट जालो. आनी ज्या गाड्यार बसून आमी च्या पिताले, म्हणजे रिहर्सल जाल्या उपरांत आमी ब्रेक घेताले, ज्या गाड्यार आमी वचून च्या पिताले, थंयच ते हळू हळू पिक्चरायज जावपाक लागले की अशी अशी स्टोरी शेपअप जावं शकता. आनी 1-2 कॅरेक्टर आशिल्ले थंय की जे म्हाका दिसले की जाचेर स्टोरी घडूं शकता. सो it is not Umesh as a character, but you can say Umesh is inspired from those characters. Okay. जे गाड्यार आशिल्ले आणि ओवरऑल एक गांवचो फील, म्हणजे नॉट ओनली दॅट पर्टिक्युलर विलेज, पूण इट कॅन बी अ युनिवर्सल टॉपिक इन गोवा. आणि जो सब्जेक्ट घेऊन आमी फिल्म केला तोय बी इट इज नॉट ओनली रिलेटेड टू दॅट टॉपिक इट सेल्फ. इट्स अ क्वायट रिलेटेबल स्टोरी, क्वायट युनिवर्सल सब्जेक्ट. सो एव्हरी गोवन कॅन रिलेट टू दिस स्टोरी. येस. गुरु सर, तुमच्याकडे आता बीइंग अ बिझनेसमॅन अँड बीइंग अ प्रोड्युसर इज कम्प्लिटली अ डिफरंट थिंग. बिझनेसान आमी वी ऑलवेज लुक इन टू लॉजिक, बट जेन्ना आमी आर्टिस्टीक फिल्डान घुसता तेन्ना अ लॉट ऑफ इमोशनल रिस्क इज ऑल्सो इनवॉल्व. हांव पयलीं एक म्हजो फ्रेंड आशिल्लो नितेश कॉलेजचो, नितेश नायक म्हणून केरीचो. सो आमी केन्ना तरी मेळटाले तेन्ना ताका हांव सदांच म्हणटा आमी कितें तरी नवीन करया कितें. आनी तेजो एक व्हिडिओ आयिल्लो रिलेटेड टू कोवीड टायमार, म्हणजे भुरग्यांनी मोबायल वापरचो न्ही आनी मोबायल कसो मिसयूज करता. तो म्हाका खूब आवडलो, कारण म्हाजे भुरगे तेन्नाच कोवीड टायमार ते यूज चड करताले. सो हांवें ताका म्हणलें हेजेर आमी कितें तरी करया म्हणून. म्हणजे हांव ताका डेली रेग्युलर ताका मेळत आशिल्लो. आनी मागीर जेन्ना म्हाज्या चल्याचो पयलो बड्डे आशिल्लो तो वी थॉट दॅट वी स्टार्ट गुरू एन प्रोडक्शन, लेट्स सी कितें तरी केन्ना तरी होप जातलो. आनी हांवें तो व्हिडिओ आनी म्हाज्या एक फ्रेंडान पळोवन तेणी ते वर्धनाक सांगलें. आनी वर्धन तो म्हाजे कडेन आयलो की अशी अशी स्टोरी आसा. वर्धन श्याम आयलो पयले दीस म्हाका मेळपाक आनी तेणी स्टोरी म्हाका एक्सप्लेन केली सगळी. आनी ती स्टोरी बिलोंग्स टू मी. म्हणजे म्हाका दिसली की ती म्हाका सारकी मॅचिंग जाता स्टोरी. आनी त्या प्रमाणे म्हाका ते कितें आनी जे हांव म्हाज्या चल्याच्या एका बड्डेक जी हांवें प्रॉमीस केल्ली
की एक वर्सान आमचे पिक्चर तर हे करतले कंप्लीट करून आमी येतले सेकंड म्हणजे ते कंटेन प्लस ती स्टोरी रिलेटेड टू मी माय स्टोरी जशी म्हणजे स्ट्रगलिंग लायफ आसा ती अशी आशिल्ली फक्त तितून एक वेगळो कंटेन आसा पण सुरवातीची जी हे आसा ती स्टोरी तशीच आसा एक म्हाज्या रिलेटेड अशी म्हणून आमी तेजेर फोकस केलो आनी वी स्टार्ट द मुवी इन दॅट पिक्चर हितून पण तेजे हितून हें पळोवन आमी कितें प्रॉफीट आनी कितें आसा हे कंटेन घेवन एक स्ट्रगलिंग लायफ कशें आसता एक प्रत्येक मनशाचें तें आमी तितून दाखोवपाचो प्रयत्न केलो. प्रोड्युसर म्हणटा की सगळ्यात बारीक बारीक गोश्टी प्रोड्युसराक इन्फॉर्म करचे पडटा बट हांवें हेंवूय आयकलां की यू वर ड्रायव्हिंग ऑल द आर्टिस्ट बॅक होम. ना फक्त कितें आशिल्लो की आमकां जशें आमी जेन्ना आमची कोर आमी सगळे बसताले की आमचो 19 दिसाचो आमी शूट जो आमी प्लॅन केल्लो आमचो सगळ्यांचो धंय आशिल्लो की एकूय दीस वाडपाक जायना वी ट्राय टू फिनीश बिफोर दॅट म्हणजे संग्राम आसा श्याम आसा आमी पयलीं एवरी डे आमची मिटींग जाताली रातची की आमकां तो कसो दुसऱ्या दिसाचो टास्क कंप्लीट जावपाक जाय. सो इंटेंशन कितें आसा तर अर्दे वर आय एम द फर्स्ट टायम म्हणजे कितलो टायम मॅनेज करपाचो आसा कारण आय एम एक्सपर्ट इन टायम मॅनेजमेंट तो म्हाजो कंटेंट कितें आशिल्लो फक्त टायम मॅनेज करपाचो पयशे खंय ना खंय तरी वतलेत पण टायम वी कांट गेट बॅक. सो म्हाजो सगळ्यांक एकूच आशिल्लो की आमी जाता 19 दिसाचो आमी पयलो शूट तयार केलो तो 19 दिसा भितरूच सोंपपाचो प्रयत्न करपाचो कित्याक सांग नेक्स्ट डेट मेळनाशिल्ल्यो कोणाच्यो परत तो आमचो एक्सपेन्सीसय वाडटालो. सो वी ट्राय टू फिनीश म्हणून कितें जर एक मनीस ना म्हणजे तो मनीस ना तेजो जर दसको पसको कसो म्हणटा तसो हांव रोल करून तें काम कंप्लीट करपाचो काम करतालो म्हणजे ते टास्क त्या कंप्लीट जावपाचे तेच्या फाटल्यान. सो हेजें रिजन कितें आशिल्लें की तुमी इमोशनली कनेक्टेड आशिल्ले ह्या स्टोरीक वॉट वॉज द रिजन की तुमी इतले मन वचून काम ना इमोशनली कनेक्ट ती म्हाजी स्टोरी अशी म्हणून ती इमोशनली आशिल्ली आनी प्लस आमची टिमी आमी तशी नॉट ओन्ली माय सेल्फ आमची जितली टीम आशिल्ली कोर कमिटी जितली आमची बॅक आतां आमी फुडल्यान आसा पण आमच्या फाटल्यान तितलीच व्हडली टीम आसा तेंच्यांनी सगळ्यांनी दीस रात मेहनत केला. जो उमेश आतां 10 तारीख एप्रिलान येतलो सगळ्यांची मेहनत आसा नॉट ओन्ली माय सेल्फ एंटायर टीम आमी तरी एक फुडले 4 लोक तर फुडल्यान आसा पण त्या फाटल्यान आमची तितलीच टीम बरी स्ट्रॉंग आसली ती आमच्या पेक्षा चड काम केला मेहनत चड तेंच्यांनी घेतल्या. आमी जेन्ना आमच्या वर्क स्टेशनाचें आमी काम करताले ते आमी 1.5-2 म्हयने आमी फूल दीस रात मेहनत केला म्हणून आमचे बॅक ऑफिस म्हणजे बॅक जी टीम आशिल्ली आमची तेंच्यांनी खूब मेहनत केली इतली मेहनत केल्यानी की ते 12 वरां हांगा काम करून तेंच्यांनी ती कंप्लीट केलं. सो आमकां ती इजी पडली फुडें वचपाक एज अ लिडर ऑफ द टीम म्हणून आमचे सोल्जर आशिल्ले ते इतले स्ट्रॉंग आशिल्ले न्ही म्हणून आमकां व्हडलो टास्क म्हणना की कमी पडलो पण तेंच्या फाटल्यान आमकां इजी पडलें की ते आमकां टीम बरी मेळ्ळी फाटल्यान. आय थिंक एवरीबडी वॉज सिंक्ड टुगेदर. येस प्रत्येकाचो ध्येय आशिल्लो की 19 दिसाचो टास्क आसा तो 19 दिसाचो टास्क त्या दिसा संपपाक जाय म्हणून त्या खातीर आमी लायटर नोट ड्रायव्हर मातसो चड म्हारग आशिल्लो पर डे तेगेलो चड आशिल्लो. कितें जालें एक इन्सिडंट असो जालो म्हणजे ड्रायव्हिंगाचें आसा कितें आमी कितें तरी इशू जालो आनी हांवें ताका तापयलो मातसो कितें तो लेट येयलो जो आमचो कॉल टायम आशिल्लो सो तो आयलो 7 ड्रायव्हर सो आमकां 1 वर डिले वचपाचें पडलें सो मातशें आमचें उलोवप जालें तेका मातशें एक मे बी वायट दिसलें आसतलें आनी त्या नेक्स्ट दिसान तो येवना मागीर आतां कितें हांवें उलयलां म्हणटकीर तो म्हाकाच टेक ओवर ना दीस इज आय थिंक 4th or 5th डे ओके कारण आमचो कॉल टायम आसलो 6 आनी तो पावलो 7 कारण 1 वर आनी कितें सांग हांव एम टायम मॅनेजमेंटाचो हे आसता ती 1 वर डिले म्हणजे आमचो आख्खो क्रू डिले लेट जाता न्ही सगळो आनी मेन कितें आशिल्लो तो व्हरतालो आमचो कोण कॅमेरामॅन सावंड मॅन तेंकांच तो व्हरतालो. करेक्ट आतां तेंकां व्हरपाक ती टीम लेट जाता थंयची फुडली अरेंजमेंट प्रॉब्लम जाताली सो आमकां फूल म्हणजे तो मातसो इश्यूज जालो मागीर तेणी ते मे बी तेका ते पर्सनलायज तेणी घेतला आसतले आनी तो ना बाकीचे 15 दीस तुमीच गाडी चलयली. सर तुमकां दोगांकूय प्रश्न आहा की आय नो की तुमी लायक वेन द स्टोरी वॉज बींग क्रिएटेड तुमी 3 जाणां पयलीं आशिल्ले 2019 जेन्ना वदन भाईच्या तकलेन ही आयडिया येयली तेन्ना यू वर रायट फ्रॉम द बिगिनींग ऑफ क्युरेटींग दीस फिल्म. हांवें हेंवूय आयकलां तुमचे कडल्यान की तुमी खंय तरी सावथाकूय गेल्ले जस्ट टू मेक दीस फिल्म इवन मोर बेटर. प्लीज म्हाका मातशें तेज्या बद्दल कितें सांगात. वर्धन 2019 डिस्कस करतालो सगळें आमचे कडेन की असो एक म्हाज्या तकलेन कॅरेक्टर आहा किंवा म्हाजे कडेन अशें फिल्म करपाची इच्छा आसा. सो बींग आमी सदांच बसून अशें उलयत आसताले तर आमी म्हटलें तर करुया रे तूं बरें. सो ही टूक इट सिरियसली आनी तेणें एक दीस आमकां 5 काय 10 पेजी घेवन येयलो तो आनी आमकां वाचून दाखयल्यो आनी आमी म्हटलें बरें आहा रे ताका आनी काम करपा जाय सो बसून करुया मरे. सो दॅट्स हाव द होल थिंग स्टार्टेड. मागीर देन ही हॅज सम अदर सजेशन अशें आमचें चल्लेलें तें आनी मदीं मागीर कोवीड येयलो. कोविडान मातशें आमचें सगळें अशें बॅक बर्नराचेर गेले सगळे आनी मागीर जेन्ना सगळें ओपन अप जालें वयपाक ट्रॅवल करपाक म्हणलें तो म्हणपाक आतां कितें करून करपाकूच जाय म्हणल्यार सावथाचो टूर करुया मरे म्हटलें. सो आमी ताजी गाडी घेवन आमी म्हणजे कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू
एक विकाचं सो प्रत्येक दिसा सगळे साईट सींग बी सगळें जालें फिरून आयले की रातचे जेवण आमी बसताले ओके तिगूय जाण आनी यूज टू डिस्कस अबाउट सीन्स आणि तो जसो डिस्कशनान तो डेवलप जातालो तो बरोवन काडटालो हे आमचो प्रोसेस 6-7 दीस आशिल्लो तातूंतल्यान बऱ्यापैकी ती फिल्म फुडें पावली म्हणजे ऑन रायटींग लेवल सो ते म्हणजे मागीर थंयच्यान आयल्या नंतर सुद्दां ताजेर डिस्कशन तो आमी ध्यास एक घेतिल्लो तो सोडूच ना मागीर कसो करपाचो हाव टू एप्रोच कोण प्रोड्युसर मेळटलो हाजेर डिस्कशन आनी त्या बरोबर आमचे कितें ना कितें बारीक बारीक शॉर्ट फिल्म्स आमचे चालूच आशिल्ले ओके एज अ टीम बट ती फर्स्ट फिचर फिल्म आनी ती कशी करून करपाक जाय मागीर बजेट कितें आसतलें मागीर कोणाक एप्रोच जावपाचें सो वी स्टार्टेड एप्रोचींग पीपल बरोबर वेगवेगळे प्रोड्युसर्स आणि तो प्रवास मागीर हांगा येवन थांबलो गुरूच्या थंय आणि ही ग्रेशियसली एक्सेप्टेड प्रोड्युसर पण ग्रेशियसली नॉट द फर्स्ट गो काय कन्व्हिन्सिंग लागलं आम्ही एक बजेट दिल्ले म्हणजे ऍक्च्युअल बजेट्स दिल्ले आमी जो ऍक्च्युअल म्हणजे आता सुद्धा आमी पे करपाक गेले जाल्यार इट रियली एक्सिड्स द फर्स्ट फिगर दॅट वी गेव हिम येस बट आता आमी वी मेड एन एग्रीमेंट विथ ऑल द एक्टर्स की म्हटल्यार दिस इज वॉट वी कॅन पे यू रायट नाव एज अँड वेन फिल्म अर्न्स वी विल पे यू द बॅलन्स ऑफ द मनी वॉट एवर इज अग्रीड अपॉन सो तसो जर तो पे करूंक गेलो जाल्यार दॅट एक्सिड्स द फर्स्ट फिगर पूण ताज्या नंतर मागीर आमी आनी एक मदीं एक शो फिल्म केलो फीचर फिल्म ते सांग मरे तू आम्ही घेऊन गेले बजेट आणि पहिले हा ओके मेळटा तुमका सो महिने काय फोन बीन काय ना म्हटलं हे झालंय कितें सो आमच्या खातीर तें खूप नॉर्मल आशिल्लें की ओके वी हॅव लॉस्ट वन मोर प्रोड्युसर मग आम्ही तिघे जाऊन आले मातशें कमी सांगपाचें न्हू मातशें चड सांगपाचें न्हू मातशें हे करपाचें न्हू सो मीनवायल वी बोथ ऑफ अस वी डीड वन इंडी फिल्म ओके इन अ व्हेरी टाईट बजेट हां and then after doing that film where director himself was a cinematographer. Okay. He just had one sound person. And the team was 3 to 4 people total. So आम्ही Saturday Sunday shoot करताले खंय वचून. ओके So we thought of की using the same approach for Umesh, we can cut down the budgets. बजेट बरोबर आणि we can come to at least एक बेंचमार्क प्रोडक्शना पुरते सुद्दां आमकां जर पयशे मेळत जाल्यार आमी हो उबो करूंक शकता फिल्म अशें आमच्या तकलेंत आयलें आय रीअप्रोच्ड हिम दिस इज द मोडस ऑपरंडी आनी वी कॅन डू फिल्म इन दिस पर्टिक्युलर वे आनी सेड लेट्स गेट स्टार्टेड त्यांना त्यांच्यानी हय म्हटलें विदाउट गिविंग अ सेकंड थॉट सो हे 2022 जालें विदिन अ स्पॅन ऑफ 6 months 24 म्हाका जर 24 ऑगस्ट सप्टेंबरान ताणी हय म्हणला ऑगस्टान हय सो तुम्ही त्याच्या 6 महिने पहिले आम्ही त्यांना जानेवारीन. एक बजेट दिल्ले सो आमचो हय म्हणल्या नंतर इमिजिएटली आफ्टर चवथ सुरू केलें आमी लोकेशन्स पळोवप आनी जे कितें आसा ते रेकी ऑक्टोबर नोव्हेंबर मोस्टली आणि जो इंडी फिल्म केलो आमी खेळ नावाचो गौरव गोखले बरोबर सो ही वॉज ऑल्सो इन्स्ट्रुमेंटल इन डेव्हलपिंग दिस पर्टिक्युलर स्क्रिप्ट कारण आमी एक एका लेवला पर्यंत आमी Bonding 102 सीन्स आमी बरयल्ले टोटल ड्युरिंग द साऊथ टूर ओके ताज्या उपरांत आमी प्रेझेंट केले आणि हांव संग्राम श्याम आणि गौरव वी सेट फॉर ऑलमोस्ट 3 to 4 months टू अजून ती स्क्रिप्ट कशी स्ट्रॉंग करू शकता सो आमच्या चौघांचे इनपुट्स हें वर्क जाता काय हें वर्क जायना लॉट ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग लॉट ऑफ आयडियाज किपिंग द थ्रेड सेम बट हातूंत कशें ते सीन इम्प्रोवायज करू शकता बरोबर तोच खूप गौरवाचो इंटरेस्टिंग पार्ट खूबसो आशिल्लो help प्रत्येक जालो. जण एक एक कितें सांगतालो ते आर्ग्युमेंट्स हे ते आनी ती सामकी म्हणजे भरपूर डिस्कशन जावन 3-4 महिन्यांनी एक शेप आयलो ताका हय हय अँड देन वी वर कॉन्फिडंट की ओके विल प्रेझेंट दी स्टोरी नाव सो तुमचं डेली रिच्युअल असंच असतं की आम्ही एव्हरी नाईट ऑर एव्हरी वीकेंड मेळूया आणि वी विल डिस्कस ऑन दिस फिल्म असं प्रोसेस प्रोसेस वेन एव्हर इज टू मीट विकेंड अशें न्ही केन्ना मेळ्ळें की ह्या विशयाचेर उलोवप बघू जाता जाय आणि केन्ना केन्ना आम्ही खूप एक्सायटेड असताले की बरो सीन बरयला तर मला चायल्डिश आहे रे काय तुम्ही करतात कोण आता? गौरव ते चायल्डिश आहे रे हे असं नका करू रे म्हणतात तो प्राग खंय तरी शिकून आयला Okay. बट ताजो पॉयंट ऑफ व्यू टुवर्ड्स लुकिंग एट फिल्म वॉज टोटली डिफरंट Okay. आणि आमचो बिंग गोवन्स गोवन्स, yeah. गोवन कल्चरा कडेन पळोवपाचो आमचो पॉयंट ऑफ व्यू वेगळो आशिल्लो Makes sense. सो आय थिंक की इट्स अ व्हेरी गुड फ्युजन Yeah, yeah, ऑफ yeah. आमच्या तिघांचे माइंड आणि ताजे एकट्याचे माइंड Correct. सो इट्स अ गुड मिड आय थिंक पॉयंट टेक्निक अँड कल्चर बरो yes, बरोबर. कारण आम्ही जे सांगताले पॉयंट ते ताका पटना नाही ये ऐसा नाही होत होता हांव सांगताले आमी गोंयांनी अशेंच जाता अशेंच करता, बरोबर. दिस इज हॅपनिंग इन गोवा मेक्स सो तो एक खंय तरी म्हणजे आमी हांगा आशिल्ले तो हांगा आशिल्लो आणि वी केम टुगेदर अशें जालें सो तुम्ही म्हटलं की ऑगस्टान तुम्ही अप्रूव्ह केले की ओके दिस इज द बजेट वी कॅन गो अहेड विथ सो आय थिंक ऑक्टोबराच्यान तुम्ही स्टार्ट केले प्रिपेरिंग फॉर द फिल्म येस ऑक्टोबर वॉज द प्रिपरेशन अँड देन नोव्हेंबर वॉज द प्री प्रोडक्शन
येस. आणि डिसेंबरान तुम्ही फिल्म स्टार्ट केले. तो प्रोसेस कसो आशिल्लो की हे जे आमी आतां नॉर्मली आमी पिक्चर पळयतना फक्त एवरीथींग इज सीन ऑन द स्क्रीन, बट हो बिहायंड द सीन जे तुम्ही 3 महिने जे काम केले, प्लीज वॉक मी थ्रू दॅट प्रोसेस. खूपच एक्झॉस्टिंग. म्हणजे आमचे कडेन जेन्ना बजेट्स आयले डिस्कस जाले तेन्ना आमकां दिसलें की विदीन गिवन टायम 19 days आमकां इतले सगळे सीन्स करपाक जाय विथ सो मेनी आर्टिस्ट. द लॉट ऑफ आर्टिस्ट इन द फिल्म. सो इट इज अशें फिजिबल ना की तूं पेडण्याच्यान काणकोण वचून शूट करतलो, बिकॉज दॅट ट्रान्झीट टायम इज ह्यूज. सो कमी ट्रान्झीट टायम धरून आमकां जाय तशी लोकेशन्स घेवन कॉम्प्रोमायज न करता. सो वी स्पेंड टायम ऑन डुईंग रॅकी, की लागींतल्या लागीं आमकां कितें मेळूं शकता. ओके, आमकां एक हो समजा आवडलो एक पर्टिक्युलर लोकेशन, ताज्या इन एंड अरावंड कितें आसा वीच सुट्स फॉर द फिल्म. हाजेर पयलीं आमी खूब रिसर्च केलो आनी ती सगळी लोकेशन्स मार्क केली की हें बरें आसा तें बरें आसा. आतां देन इट वॉज टायम टू स्पीक टू द ओनर्स की बाबा कोण दितलो कोण दिवचो ना. थंय बी एक एकदां तुका लोकेशन जरी आवडलें तरी तुका परमिशन्स मेळना अशें जाता. अशें खूब कडेन जालें, ह्योय गजाली जाल्यो. सो आनी जेन्ना आमी 4 जाण बसपाक लागले तेन्ना संग्राम केम विथ अ पॉयंट की आतांच्यान आमकां एवरीडे बसचें पडटलें, अदरवायज दीस टास्क इज नॉट गोईंग टू हॅपन. आनी हांव थोडोसो अजून डिले करतालो, ना अजून आमी करया. बट देन ही इन्सिस्टेड अपॉन बिल्डींग अ टीम. आनी वी बिल्ड अ टीम. लायक ममता आयले आमचे कडेन, देन सुयश आयलो हळू. आनी देन दे देमसेल्फ स्टार्टेड रिक्रुटींग पीपल अंडर देअर हँड, की ते येवन सांगताले की ना सर आमकां आनीक 2 जाण मनीस जाय हँडल करपाक. गो ऑन. आमी तांच्या ट्रस्टाचेर बिलीव करून तांकां म्हणटाले की तूं चल फुडें, आमकां आनी सांगू नाका. तुका जो कोण दिसता रायट पर्सन हू कॅन हँडल आनी हू वील कॉपरेट, यू जस्ट गो हेड, अपॉयंट अ गूड पर्सन. आनी अशें म्युच्युअल ट्रस्टाचेर आमी टीम बिल्ड करत गेले. वी नेवर न्यू की एक 4 बोडकां आमी ऑफिसान बसतालीं, ताजे 25-30 हात केन्ना जाले हें आमकां कळ्ळेंच ना. लायक कोण तरी येता, कोण काम करून वता, कोण आनी कितें करता काम करून वता. आनी मागीर हळू आमकां कळपाक लागलें अच्छा हो हँडल करता. एवरीबडी वॉज वर्किंग लायक इट्स हीज ओन प्रोजेक्ट. बिकॉज दिस इज सो रेअर की अशें कोण सेल्फलेसली खंयच्याय गोष्टीन काम करिना, लायक जो पर्यंत त्या मनशाक पयशे मेळना. ताजो आनीकूय आसा की जे आमी इंडी फिल्म आमी तुका सांगलें की आमी केल्लें म्हणून दोगांयनी, ताजो आमी प्रिमियर केलो हांगा. एक प्रिमियर म्हणजे तांकां पयलीं दाखयलो की दीस इज वॉट वी हॅव शॉट. ओके. आनी द प्रोडक्शन क्वॉलिटी वॉज गूड. ताका सांगलें की आमी अशा तरेची प्रोडक्शन क्वॉलिटी घेवन असो एक फिल्म करून करता. आनी फिल्माची ताका एक ब्रीफ सिनॉप्सीस सगळ्यांक सांगली. आनी दे वर एक्सायटेड अबाउट इट की दे वॉन्टेड टू बी पार्ट ऑफ दीस फिल्म. डिस्पायट की देर इज लेस मनी. आमी इतलेंच दिवंक शकता सद्या तुमकां, पूण तरी आय वॉन्ट यू ऑल टू बी पार्ट ऑफ दीस, बिकॉज वी ऑल नो दॅट वी आर गोईंग टू मेक समथींग बीग. अँड द पार्ट ऑफ गिवींग वॉट एवर मनी वी कूड गिव. कारण अशें जाता खूबदां अशें जाता की आमी आमच्या फ्रेंडा वांगडा घेता आनी तांकां करता, बट सेकंड प्रोजेक्टान मागीर त्रास जाता आमकां. आनी इंडस्ट्री जर का गोंयान वाडपाक जाय जाल्यार अंटील अनलेस आमी स्टार्ट पेईंग पीपल, हाव समबडी वील सर्वायव. की बाबा तो कॅमेरा हँडल करता, ताका कॅमेराचेर ताका खबर आहा की ओके आपल्याक आय कॅन सर्वायव ऑन दीस थिंग. सो तो फिल्माचो कल्चर अजून आमच्या गोंयान तसो जायना. लोकांक दिसता की तर म्हाज्या फ्रेंडाक आपया, ताका आपया, करून घेवया. एट्स हाव लॉंग. समवेअर डावन द लायन मनी एस्पेक्ट हॅज टू कम अँड इट हॅज टू रायट द प्रोजेक्ट. जरी ल्हान आसल्या जाता, पण तो विचार करपाक जाय प्रत्येकान, नाल्यार मागीर तो फिल्माचो काय अर्थ उरना. म्हणजे यू फील की अरे आपल्या कडेन सगळें काम करून घेतलें, एवॉर्ड ताकाच मेळ्ळी मरे म्हाका काय. बिकॉज आय एम नॉट ओनिंग दॅट प्रोजेक्ट. बिकॉज यू फील चिटेड आफ्टर सम टायम. एक प्रोजेक्ट बरो जावं शकता, 2 जावं शकता, तिसऱ्या प्रोजेक्टार तो म्हणू शकता की ना रे म्हणजे टायम ना म्हाजे कडेन. सारकें. आय थिंक म्हाका आवडलो तुमचो पॉयंट. तुमी कितें म्हटलं की इवन जरी तो तुमचो फ्रेंड सुद्दां आसलो आनी तुमी ताका एज अ कॅमेरा टीम सुद्दां आपयलें, दर 10,000 न्ही एटलीस्ट 5,000 नाल्यार 1,000 रुपया तरी दिवन आय थिंक. येस. म्हणजे आमच्या हांव अशें म्हणूं शकता की आमच्या सेटाचेर इवन काम करपी जो डेली वेजीसाचो मनीस येतालो ताका सुद्दां आमी पयशे दितालेच. अशें ना की तो ल्हान कितें काम करता ताका वळखीन आयला आनी काम करून गेला, अशें केन्नाच जावना. सो दॅट वॉज द वन थिंग आय टॉक विथ हिम की अंटील अनलेस वी पे समबडी एवरीबडी वी आर नॉट गोईंग अहेड विथ दीस प्रोजेक्ट. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट ऑन सतीश, बिकॉज सतीशाक आमी खूब पयलीं पासूनची जर्नी सतीशा बरोबर. म्हणजे रक्तयूग जर याद करीत जाल्यार डेटेड व्हेरी 10 years बॅक, मोर दॅन 10 years. सो आय न्यू की ही इज व्हेरी म्हणजे प्रामाणीक मनीस काम करपी. सो आय हॅड सतीश इन मायंड. आनी मागीर संग्राम म्हणपाक लागलो की इफ सतीश कम्स एज अ आर्ट डायरेक्टर लेट्स, बिकॉज ही हॅज अ कॅरेक्टर लूक, की ताच्या खातीर आमी एक रोल डेव्हलप करूया. सो दॅट्स हाव वी रोट कॅरेक्टर फॉर हिम. ओके. आणि ही बिकेम अ पार्ट ऑफ द कोर टीम. लायक ही यूज टू हँडल द आर्ट डायरेक्शन, तो अलॉंग विथ मोहनदास चारी.
हू इज अनदर हँड. म्हणजे तो केन्ना ताणें विश्रांती म्हणली ती घेतली ना. ऑफकोर्स. तो कॅरेक्टराच्या हातून माझा ते झालं कॅरेक्टर संपलो की आर्ट डायरेक्शन Art परत direction. कॅरेक्टर Art हे direction चालू सोपलं, सोळा परत दिस ताणें character तेच झालं. केलं. हांवें पयलाच सतीश बाईक बिकॉज आय हॅव ऑल्सो वर्क विथ हिम ऑन द Yes. सेट आणि कसो तो लायक डे अँड नायट ही इज ऑलवेज फोकस्ड आणि सेल्फलेसली ही वर्क्स. Completely. आणि दुसरी गजाल म्हणल्यार कितें त्याची स्कूटर आशिल्ली आसताली हांव आनी तो चल्लो दुसऱ्या लोकेशनाचेर. हो म्हणटालो ताका म्हणटालो सतीश तूं जालें म्हणटालो संग्राम सर या आमी दुसरी लोकेशन रेडी करुया. सो बिफोर दे कूड फिनीश दीस शूटिंग वी यूज टू गो ऑन द नेक्स्ट लोकेशन. जे कितें करपाचें तो ही यूज टू जस्ट आय वॉज हिज असिस्टंट. आणि इट इज नॉट अ इझी थिंग टू डू टू थिंग्स बरोबर. बिकॉज परत ताका कॅरेक्टरान घुसपाक जाय. हय हय. जर कॅरेक्टर सोडून तू बाकीची काम केलं परत सो इट इज अ व्हेरी टफ हे आणि ताणें बेस्ट आणि आणि त्याचा ट्रॅव्हलिंग आसा न्ही परत ते आणि करचें. टफ टायमूय दिला थोडा. तुमची बॉन्डिंग इतली पळोवन म्हाका दिसता की इवन इफ आय हॅव नॉट वॉच द फिल्म आय एम डेफिनेटली शुअर की ही मुवी हिट जावपाची आसा. दॅट इज फॉर शुअर बिकॉज इतले सेल्फलेसली खंयच्याय मुवीन तुमी जेन्ना काम करता द प्रोडक्ट इज डेफिनेटली गोइंग टू बी नायस. सतीश भाई तुमी सांगा तुमचो एक्सपिरियन्स कसो आशिल्लो वेन यू वर जगलिंग बीन बोथ द थिंग्स. तुमी आर्ट डिरेक्शनूय करताले प्लस एक्टिंगूय करताले. आतां सरान म्हटलां तशें की तुमी स्विच कशें करता. आर्ट डिरेक्शन म्हाजे बरोबर मोहनदास च्यारी म्हणून अजून एकटो आशिल्लो. हां. सो कशें आसलें म्हणजे गायड करपाक संग्राम सर आशिल्लो. म्हणजे ऑलरेडी ते थ्रू आउट प्रोसेसांतल्यान गेल्ले अशें जातलें तशें जातलें आनी लोकेशन्स जी आमी पळयल्ली पळय ती इतली सुंदर आशिल्ली की ताका फक्त आमचे स्क्रिप्ट जे आसा ते कितें बारीकशें एड केलें की आमकां ते आमच्या फिल्माचो फील मेळटालो. सो चड काम नाशिल्लें फक्त मातशें कितें जाय पर्टिक्युलरली हेजेरूच काम करचें पडटालें आनी संग्राम सर आशिल्ले कारणान बऱ्याक पडटालें की डिस्कस Suggestions करपाक कशें आसा. आतां रोला बाबतींत म्हटलें जाल्यार हांव टोटली डिपेंड आशिल्लो की तुमी सांगा हांव करतां. ओके. सो कितें करपाचें तितलें सांगा म्हाका. डिरेक्टर्स एक्टर्स म्हणटा तशें. हय हय हय. सो तितलोच आशिल्लो. आय थिंक थर्ड डे ही गॉट द कॅरेक्टर ओके आणि ही सेड की सर म्हाका मेळ्ळो हा म्हणून. ओके ओके. आणि इंटेन्शनली पहिल्या 2-3 दिसांक आमी ताजो शूट दवरूच नाशिल्लो बिकॉज वी वॉन्टेड हिम टू एक्सपिरियन्स वॉट इज गोईंग ऑन की कशा प्रकारचें कितें चल्लां. आणि म्हाका दिसता की फर्स्ट सीन आय थिंक वॉज द बोट सीन वेर ही टूक अराउंड 12 टेक्स की बिकॉज तो एक ताका मेळनाशिल्लो rhythm. बिकॉज इट वॉज फर्स्ट थिंग आनी तो स्ट्रगल जाता. सो ताका थोडेशे आमी सगळे जाण उलयताले अशें न्ही अशें ही स्टार्टेड डुईंग इट सेकंड ऑर थर्ड डे ही गॉट इट की मागीर ताका फक्त सांगल्यार पुरो आसलें की हे मुद्दे नाव जस्ट नॅविगेट थ्रू. आणि तसो प्रोसेसूय सगळं म्हणजे इम्प्रोवायझेशनाचूच आशिल्लो. हय. सो डिरेक्टर इज टू गिव हिम अ सिच्युएशन हे पॉयंट्स येवपाक जाय. सो इट्स अ डिफरंट प्रोसेस. म्हणजे आय हॅव नेवर एक्सपिरियन्स इट म्हणजे माय एक्टिंग हे की आमी डायलॉग दिल्ले सीन ते पार्ट करतात आणि नॉर्मली एवरीबडी डज दॅट. दीस वॉज अ टोटली डिफरंट फॉर ऑल द एक्टर्स ऑल्सो. सो ताका चड फ्रिडम मेळटा एक्चुअली. सो ही कॅन डू वॉट एवर ही कॅन डू इन दॅट सीन ही हॅज डन इट किंवा सगळे ऑल एक्टर्स हॅव डन इट. सो दीस इज अ डिफरंट टायप ऑफ प्रोसेस इम्प्रोवायझेशन. दुसरी गजाल म्हणजे मागीर आमच्या असिस्टंटांक खूप त्रास जाताले कारण प्रत्येक रिहर्सल तेंगेले डिफरंट जाताले न्हू. प्रत्येक डायलॉग चेंज जातालो. सो आमकां जे इंटरेस्टिंग डायलॉग दिसताले ते आमी बरोवन दवरपाक सांगताले तेंकां की बाबा हो आमकां येवपाकूच जाय बिकॉज दॅट इज लँडिंग अ पंच ऑर दॅट इज गोईंग इन रायट डायरेक्शन. सो दॅट एस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग ऑल्सो इज व्हेरी इंटरेस्टिंग वेर एवरीबडी इज चॅलेंज्ड. इवन असिस्टंट इज ऑल्सो चॅलेंज. सो ही हॅज टू रिमेंबर एकदा उलोवन गेलो कारण ते डायलॉग्स नाच न्हू. सो दॅर इज जस्ट अ आउटलायन. You can fill anything into that outline. Correct. So, but the director has to be sure that this is the only thing I want. बरोबर. पण काही सीन्सचे आमचे थोडेशे रिहर्सल्स जाल्ल्यो हय. म्हणजे अलॉंग विथ कॅमेरा मुवमेंट जाल्ल्यो विथ डमी कॅमेरा की कॅमेरा हांगा आसतलो मागीर हांगा येतलो. सो अकॉर्डिंगली सीन कोरिओग्राफी जातली. आणि द बिगेस्ट प्लस पॉयंट दॅट वी गॉट आउट ऑफ दीस प्रोसेस इज ऑल द एक्सप्रेशन्स दॅट वी गॉट वेर ऑर्गॅनिक. नथिंग वॉज स्टेज्ड. बरोबर. सो एकदा तुका डायलॉग दिल्या उपरांत एक्टर्साचें कितें जाता की ओके आपल्याक हो डायलॉग म्हणपाक जाय आपूण हें एक्सप्रेशन. बट समथींग वेन एक दुसरो एक्टर जर कितें तरी करता जाल्यार ताका चॅलेंज करपाक तो एक ऑर्गॅनिक एक्सप्रेशन जे ताजें येता कितें म्हणटात ताका ऑफ द कफ तेन्ना तें खूब ऑर्गॅनिक दिसता. आणि एका पर्टिक्युलर लोकेशनाचेर जर 7-8 धुरंधर एकाच बरोबर आशिल्ले अँड एवरीबडी वॉन्टेड टू प्रूव दॅट आय एम अ गुड एक्टर. सो एक्टर जर उठता ताज्या फुडलो तो उठता ताज्या फुडलो हो उठता. सो वी वर कन्फ्यूज की आतां कोणाक कॅप्चर करूं. होय बरें दिता तोय बरें दिता तोय बरें दिता. सो अशें खुबदां जालें की अरे दीस इज कमिंग आउट. आमी म्हणटा की ना हो डायलॉग तूं दवर. लेट युअर डायलॉग बी हर्ड ते जाल्या उपरांत तूं दवर. सो अशा तरेचें थंय अशें करचें पडलें. There is one scene which went on for 11 minutes. येस वाव. येस
म्हणल्यार आमी फक्त तांकां सिच्युएशन दिल्लें की एक आर्ग्युमेंट जातले अँड यू हॅव टू परफॉर्म. म्हणजे कितले जाण आसले सेटार? 11-12 people. 13-14-15 या 14 लोकांचो 11 मिनटाचो 11-12 सीन. वी One जस्ट take. गिव्ह देम वन सिच्युएशन की दिस इज द पॉइंट्स दॅट यू हॅव टू डिस्कस अँड दे जस्ट टूक इट ओव्हर विदाउट एनी म्हणजे फंबल ना काय ना म्हणजे आणि ॲज म्हणजे- इट इज सुद्धा तुवें सीन हय. दवरलो न्ही इट इज नॉट बोरिंग सीन. आणि अशें ना की ओवरलॅप करता एकमेकाक. कांयच ना. इफ समबडी इज स्पीकिंग द अदर पर्सन यूज टू थिंक ओके नाव आय हॅव टू स्पीक लेट हिम स्पीक फर्स्ट. म्हणजे तोय आसता न्हू की आपल्याले उलोवपाक जाय. म्हणजे ते अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा वॉज सो नायस. आय थिंक दिस वॉज फर्स्ट और सेकंड टेक दॅट वॉज ओके Yeah. टेक. सो आमी म्हणजे इतलो क्राऊड असून सुद्धा आमी बाबा ना हो कॅप्चर जावना हो मुद्दो येवना अशें कांयच जावना. आय थिंक दिस क्रेडिट शूड बी गिवन टू द प्रोसेस विच वॉज बिहाइंड दिस की तुम्ही ऑडिशन्स दवरलेले आणि एव्हरी एक्टर हू इज ऑन द बोर्ड फॉर दिस फिल्म हॅज गॉन थ्रू द ऑडिशन आणि तुमची क्रायटेरिया वॉज द एक्टर हू इम्प्रोवायझेस विल बी ऑन द बोर्ड फॉर दिस फिल्म. येस. हेजेर तुमी इतलो फोकस चड कित्याक केलो? बिकॉज आमची स्क्रिप्ट जरी आमचे बुलेट पॉयंट्स आशिल्ले स्क्रिप्टीचेर की हे पॉयंट्स येवपाक जाय तरी वी वॉन्टेड टू एक्सप्लोर मोर म्हणजे इनसायट्स ताचे जे आसा स्क्रिप्टीचे ते ऑर्गॅनिकली. कारण जेन्ना आमी थोडे ऑडिशन्स घेतले की आमच्या तकलेन एक कॅरेक्टर आशिल्लो पूण जेन्ना तो कॅरेक्टर वॉक इन जालो आनी ताणें जेन्ना ऑडिशन दिलें की आमकां दिसलें की अरे दीस इज हाका कॅरेक्टर चड कळ्ळा आमच्या परस. ओके. ही हॅज कम आउट वीथ समथींग न्यू वीच वी कॅन युटिलायज इन अवर फिल्म. अशें जेन्ना आमकां दिसपाक लागलें तेन्ना वी डिसायडेड की दीस इज अ बेस्ट प्रोसेस की आमी जर ताका पॉयंट दिता आनी तो आनी कितें तरी फुलोवन हाडटा ती स्क्रिप्ट जाल्यार चड बरी दिसतली. बरोबर. सो दॅट इज वाय वी डिसायडेड की आमी इम्प्रोवायजूच करुया की हो सिनारियो स्टार्ट मिड एंड आतां तुमी सीन बिल्ड करा. आय थिंक हांगाच जाल्लो दिसता तुमच्या हांगाच ऑडिशन्स घेतिल्ले आमी. हांगाच चला. There were a lot of people walked in. We tried to use almost everybody from the Okay. auditions. या तो एक असो दुसरो हे आशिल्लो की जे कोण आमच्या ऑडिशनाक येयल्ले तांकां खंय ना खंय तरी फिल्मान एडजस्ट करपाचें. फॉर वन रोल ऑल्सो वील कॉल देम. ओके. सम ऑफ द एक्टर्स हॅव नेवर फेस्ड कॅमेरा इन देअर लाईफ. ते सुद्धा 2-3 एक्टर्स आहेत ज्यांनी फर्स्ट टाइम हे केला बट दे हॅव डन वंडरफुल. सो बारीक रोलांचे सुद्धा तुम्ही ऑडिशन्स घेता? हय. हय एवरीबडी केम थ्रू ऑडिशन. सो ते उमेश जो हो कॅरेक्टर मेन लीड कॅरेक्टर अमर जो आसा सो तेजो तुम्ही प्रोसेस कसो आशिल्लो की वॉज ही फायनलायज इन द फर्स्ट टेक? नो म्हणजे आमकां बाकीचे सगळे कॅरेक्टर्स मेळिल्ले पूण उमेश मेळनाशिल्लो कसोच. देन गुरू सर ऑल्सो वेंट थ्रू सम प्रोफायल्स. तातूंत ताणें ताची प्रोफायल मेळ्ळी. आय वॉज ऑल्सो एक्सप्लोरींग. ओके. आनी एक दीस सडनली अशें घडलें की ताका आपोवया ऑडिशनाक. लेट्स सी वॉट ही डज. ओके. देन देर वॉज अनदर थॉट की ना तो रील करता तो कितें करतलो. बट आय न्यू समवेर की ही वॉज अ स्टुडंट ऑफ ड्रामा स्कूल. सो आनी ताचे रिल्स पळोवन म्हाका खंय तरी आयडिया येयल्ली की ही कॅन परफॉर्म सच हें. सो ताका पळोवन आमी जेन्ना ब्रीफ दिलें ही परफॉर्म अप टू अवर एक्सपेक्टेशन. देन वी गेव हिम मोर थिंग्स की हें करून पळय. फायनली ताची 3-4 ऑडिशन्स जालीं. ओके. एंड देन वी सेड की यू आर द वन वी आर लुकिंग फॉर. बट स्टील ही वॉज नॉट कॉन्फिडंट. तो आमचे आपल्या कडेन जातलें काय म्हणून तोय मातसो नर्वस आशिल्लो बिकॉज ही वॉज डुईंग हिज फर्स्ट फिल्म. ओके. ताका मागीर कन्विन्स करचो जातलें तुजे कडेन आमी आसा तुज्या बरोबर. ना तुमी आसा न्ही तुमकां दिसता न्ही आपल्या कडेन जातलें असो एक थोडोसो हें आशिल्लो. जेन्ना हांव घरा कडेन पळयतालो कारण आमी खूब दीस एक 15-20 दीस जाले जेन्ना आमचें ऑडिशन जावन पण आमकां मेन लीड मेळना जालें. आमी खूब जाणांक म्हाका दिसता 7-8 जाण तरी येवन गेले मेन लिडर. ओके. आनी हांव घरा कडेन बसून जेन्ना आमचें डिस्कशन जालें की कोणाक घेवचो आमी तेन्ना चिंतलें वर्धन करतलो लीड रोल या आनी 2-3 जाण आमी अशें हें केलें ना आमी सारकें फायनलायज वर्धनूच करतलो. मागीर वर्धन म्हणपाक ना आपणान तें जावचें ना दोनूय कॅरेक्टर जावचें ना म्हणजे एज अ डायरेक्टर एंड प्लस लीड. मागीर जेन्ना हांव असोच घरा कडेन बसून तो विचार करतना जेन्ना जस्ट तेजो एक हें पळयलें तर म्हाका दिसलो की दुसरे दिसा वर्धन दीस इज द पर्सन कॅन बी वी कॅन ट्राय. ओके. मागीर जेन्ना आमचें डिस्कशन जालें चौगांचें तेन्ना मागीर तेणी फोन केलो ताका आनी आमी ताका बरलो तो नाच म्हणपाक लागलो की फायनली वी डिसायडेड बाबा ना आमी आसा तुज्या बरोबर तूं एकदां ट्राय करून पळय. तेन्ना आमी 4 जाण तुज्या बरोबर आसले जेन्ना हांव एज अ प्रोड्युसर एज अ डायरेक्टर ते वी फोक की तूंच जाय आमकां. फायनल ही इज रेडी टू बाबा आपूण ट्राय करता म्हणटा. आमकां असो कॅरेक्टर जाय आशिल्लो की तो मातसो युनीक जाय आशिल्लो. तो लोकांनी ताका पयलीं हेज्या पयलीं केन्ना तो त्या एंगलान पळोवंक नाशिल्लो. असो एक जाय आशिल्लो. कारण आज पर्यंत अमर बाबूक लोकांक वेगळ्या तरेन पळयलां आमी ताका एक वेगळ्या तरेन प्रेझेंट करपाचो प्रयत्न करता. डिफरंट बिकॉज आमी चडशे तेजे फनी रिल्सूच पळयतात. हय तसोच आसा बट वी ट्राय टू तुमी त्या खातीर पिक्चर पळोवचें पडटलें. बरोबर. सो वी ट्राय टू डिफरंट सायड्स ऑफ एवरीबडी. Everybody. जॉन सर सुशांत इवन भाऊजी आमचो राजेश अमर
दे हॅव अ डिफरंट परसेप्शन correct, पण correct. जेन्ना हो फिल्म पळयतले तेन्ना सगळ्यांचे परसेप्शन तांच्या बद्दलचे चेंज जातले अशें म्हाका तरी दिसता. हेजे सगळ्यात चड इवन चेंज सतीश जातले इवन सतीश हेजे सगळ्यात चड चेंज he is जातले not only art director but correct. what capacity he has as an actor it reflects. बिकॉज आय रिमेंबर म्हाका एकदां सतीश भाई खंय तरी मेळिल्ले आनी सतीश भाईन म्हटलें की हांवें म्हटलें खंय कितें करता तुमी आतां ना आय वॉन्ट टू गेट इन टू एक्टींग ऑडिशन दिता सो आय कूड सी दॅट पॅशन इन हिज आयज दॅट टायम बट दिस ऑल्सो रिमाइंड्स मी ऑफ दॅट फनी इन्सिडंट दॅट हॅपन्ड ऑन द 4th डे आय वूड लायक टू गो मोर इन डेप्थ अबाउट दिस बिकॉज एक मनीस दोन गोष्टी सांबाळप इज व्हेरी चॅलेंजींग सो सतीश भाई वॉज ऑल्सो तो सांबाळटालो आर्ट डिरेक्शनूय सांबाळटालो आनी प्लस ही वॉज ऑल्सो इन टू एक्टींग तुमी म्हटलें की तिसऱ्या दिसा खंय तरी तांकां तो चवथ्या दिसा mostly. ना तिसऱ्या दिसा रिदम मेळ्ळो तांकां ऑफ द हा, हा, कॅरेक्टर हा. अँड ऑन द 4th डे ही डीड अ ब्लंडर ऑन द सेट प्लीज टेल मी कितें जालें तो ब्लंडर सांगपाक म्हणल्यार आमचे पयलीं पावसान पयले मातसो डिले जाल्लो सो टेम्परेचर डायरेक्टराचे मातशे वयर वयर वयताले आणि तो पावस सडनली आयलो म्हणजे असो काय ना की सकाळी सगळे वत आशिल्ले आणि सांजचे सेकंड हाफ म्हणजे 3-4 म्हणजे पावस म्हणजे सगळी तयारी जाली शूट किंवा कॅमेरा वचून मागीर सडनली पावस म्हणजे अचानक असल्यामुळे आम्ही सगळे नर्वस झाले सो आणि त्याच्यात ही हेज अ बॉल आणि सगळ्यान पयलीं म्हाका हेजो वर्धनाचो फोन येयलो संग्राम लायट बीन जावना मरे म्हणून पावलो लायटींग बीन काय ना मरे म्हटल्यार आमच्याकडे 4 लायटी हा रे 4 लायटी घातल्या रे हांवें म्हणून पावलो अशें काय म्हणून पावलो ओके म्हणून पावलो ओके थोड्या वेळान हांव आनी सतीश आमी दुसरें लोकेशन पेंट करपाक गेले कारण ते 9वी चकचकीत आशिल्लें लोकेशन ते तांकां आमी डावन करताले म्हणजे पोन्ने दिसपाक हो स्प्रे पेंट घेवन आमी करता रातभर बसून ते इतक्यान वर्धनाचो फोन येयलो सराचो फोन येयला हांव असो आयकता हां सर मातसो वयता असो चलत पयस गेला खंय तरी आनी म्हाका कळ्ळें कितें तरी जाला म्हणून हें जालो आनी परतो येयलो कितें जालें रे ना ते आमी ते प्रिंट करपाक सांगलेले मागीर करयाक करूं ना रे ते फोटो धाडलेले मरे तुका तेणें म्हणजे तूं तुजी ती ॲक्च्युली कशें आशिल्लें की त्या घरान आमी शूट केलें जो कॅरेक्टराचें घर आशिल्लें तर अशें ठरयल्लें की ताजें जे वॉल आसा ताजेर तो ज्या प्रोफेशनान आसा ताणें फोटो लायल्या एक थोडे ते आमकां जाय आशिल्लो ताजे खातीर अशें ठरल्या नंतर ते फोटो जाय ताजे न्ही सो ते हांवें कॅरेक्टराच्या फाटल्यान लागून ताका सांगिल्लें तूं खंय तरी वचून ते फोटो काड आनी आमकां धाड ताणें बाबड्यान 2-3 दीस कशे करून ते फोटो काडून धाडले ताजे प्रॉब्लेम आशिल्ले तरी सुद्दां ताणें धाडले ते हाका दिले हांवें हे थंय वॉलाचेर लागपाक जाय आनी ऑलरेडी त्या दीस पावस पडिल्लो डिले जाल्लो आमी पावले जाल्यार वॉलाचेर खंय ना कोण वचना ते वत दुसरे कडेन गेल्लो पेंट हें करी आनी हांव म्हणलो ते फोटो रे ताजे जाय आशिल्ले कसले फोटो म्हाका फोन केलो हांवें अरे म्हणलें अरे सतीश ते फोटो रे ते दिल्ले तुका ते बरें 29 दिल्ले पडले 2 तरी जाय मरे भाई तो ते ब्लर आयले बोलो सारखे ब्लर हांवें सारके धाडिल्ले ब्लर तेंच्यातले देन आय रियलायज देन आय कॉल्ड संग्राम म्हणलें उसने भूल गया ताजे कडेन ते म्हाका दिसता जावना आनी हेजो फोन आसा आनी हेचे दोगांचे चल्लेले आहा आनी म्हाका फोन करून सांगले की अशें जालां रे म्हणून सेटाचेर हांवें म्हणलें कितें जालें रे ना सर ते मातशें ते पिक्सलेट जाले म्हणून ते अशें व्हडले करून फुट्टाले म्हणून लागलो आपले प्रिंटूच घेवन फायनली तो त्या दीस आमकां ते वेगवेगळे प्रॉब्लेम्सा खातीर तो डिले जातालो शूट रिटेक जाताले करून सगळ्यांचेच टेम्परेचर वाडिल्लें तो सांग किसो मरे कोण रे हेजो फ्रेंड येयलो तुगेलो तो म्हणजे ते आमचे रिटेक जाताले 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काय 9 रिटेक जाले आणि सामको म्हणजे वर्धनाचो पारो वयर चडिल्लो एकदम इतल्यान एक कोण तरी थंय वळखीचो म्हज्या आयलो ताणें वर्धनाक पळयलो आनी वर्धन बोला भाई कशें चल्लां शूटिंग कशें चल्लां कितें चल्लां खबर ना कशें चल्लां आपल्या कडेन विचारलो कितलो खर्च जाता रे तो हां म्हणून फाटीं चल्लो सो हांवें ताका सांगलें सद्या मातसो मागीर आतां आमचें थंय काम जालें हांव आनी हो स्कुटरीन येता म्हणलें सारकें हांव मरे वर्धन भाई थंड जाल्लो आसतलो न्हू अशें इट्स ऑल पावस दुसरें म्हणजे लायटिंगाचो इशू म्हणजे कॅमेरामॅन आनी हांचे कितें तरी मिसअंडरस्टँडींग जालें आमकां व्हडली एरिया जाय आशिल्ली ऑन कॅनवास ती थोडीच इल्लीशीच करून दवरिल्ली क्लोजअपा पुरती
तिसरे इज फोटोग्राफ्स आणि चौथा जो कोण आयलो ताजें नांव बेश्टोच. आणि ताचो शूट हेय चड जालो न्ही, 14 टेक घेतली न्ही तेणी. 14 टेक्स जाल्ले, एक बारीक shoot वेगवेगळ्या केलं. घरात 14 टेक्स जाल्ले. सो खूप टेक झाले. So, सगळे पायलप जाले आनी बेश्टो ताजेर आनी रात जाली. ते म्हाका सगळ्यात चड टायम त्या दिसा गेलो आमचो. ऑलमोस्ट आमकां ते 10 काय 11 जाली. 10 जाली ते. एकच हे आशिल्लो. तो मागीर नाच जालो. तो खंय गेलो ताचो खबर ना. सो तो तुमचो फ्रेंड आशिल्लो. म्हणजे वळखीचो त्या एरियान म्हणजे आमी- आनी तो उमेदीन आयलो शूटिंग करताना पळोवया म्हणून. आनी ताणें सहज विचारला आसतलें. हाका सगळे वळखतात न्ही. हय, So हय, हाकाय म्हणजे मेळुया. सो म्हाकाय वळखतालो. सो आतां मे बी तो पळयता आसतलो हो पॉडकास्ट, मे बी ताका कळ्ळा आसतलें रिजन की बट भाई एज अ डिरेक्टर देर इज सो मच प्रेशर आणि सगळेच सांबाळचें पडटा, एक्टर्सांकूय सांबाळचें पडटा. त्या दिसा मागीर तुमी कशें सांबाळ्ळें स्वताक? म्हजो एकदम राग आयलो की म्हजो दीस खराब जाता. हांव स्वता कितलोय समजावूच तें जायना मागीर एक कितें तरी हें जालें की जायना मागीर. तें सगळ्यांक खबर आहा म्हणून आसा इतल्या पर्यंत. आय थिंक बाकीच्यांनी सांबाळून घेतलें मागीर. ना मागीर आमचें सगळ्यांनी- सिरियस डिस्कशन जाता. सगळ्यांनी सांभाळून घेतलें. म्हणजे हो सामकी अशी सिरियस मिटींग आपयता की अशें चल्ल्यार आपल्या कडेन जावचें ना, तुमकां कितें करचें पडटलें. तेगेले सामके स्टँडर्ड लायन्स आसा सगळ्यो त्यो बाय हार्ट आसा. पाय हाड सामके आनी सामके आमकां घालता. ताची आतां संवय जाता, आमकां खबर आसा इव्हेंच्युअली. आय थिंक यू गायज आर द स्ट्रॉंग पिलर्स दॅट ही इज रिलायिंग ऑन. No, because nobody is trying to put down anybody. Yeah. It is only for the product to get success. You know? ते अशें ना की संग्रामाची चूक जाली किंवा हेची चूक जाली. इट इज की प्रोडक्टाचे आमकां जी गोष्ट जाय आसली जावना. पण त्याच्या खातीर तो हेणे चूक केली म्हणून ते तेजेर राग धरून रावप असली गजाल ना. ती त्या मुमेंटाक तो गेलो, त्यानंतर विसरता आमी. नेक्स्ट डे मुमेंटाक फ्रेश स्टार्ट. 7 AM ना म्हणजे एक ठरयला न्ही शेड्यूल की ह्या दिसान 3 ते 4 सीन जावपूच जाय. समजा ते 2 सीन उरले जाल्यार ते नेक्स्ट डे पायलअप जाता. मागीर परत हळूहळू ते बजेट्स वाडटा. सो फोकस वॉज टू कंप्लीट द शेड्यूल. आणि सगळे माझ्याचेर जाताले. हे सारकें जायना. कित्याक आमी एक लोकेशन शूट करता म्हणसर हे दोगूय जाण फुडल्या लोकेशनार वताले, लायट करताले, बाकीची तयारी करताले. सो आमी फुडें वताले. ते जातकच ते अजून फुडें वताले आनी कितें तरी प्रिपेअर करताले. अशें जाता. पण आता मेन क्वेश्चन ते लास्टाक मागीर ती फ्रेमीत जाल्यो काय? सो इट इज नॉट इन द सो इट इज नॉट इन द फिल्म. इट्स नॉट इन द फिल्म. तो मनीसूय नात्र आता त्या आसा आसा तो ओन्ली ताका आमी विचार करता की ताका मागीर दिवची गिफ्ट करूं. तूं गेले बाबा एक घे. सतीश भाई लायक त्या दिसा ऑफकोर्स तुम्ही खूप स्ट्रेस झाले असतले बिकॉज वर्धन भाई रागार जाल्ले आनी सगळ्यां तुमचेरूय प्रेशर येयलो आसतलो. त्या दिसा मागीर तुम्ही कालचो प्रेशर म्हणजे आदल्या दिसाचो प्रेशर मागीर दुसऱ्या दिसा कंटिन्यू जालो काय? ना ते जालें. ते आमी तशें प्रेशर कंटिन्यू करपाक ना. म्हणजे फुल सेटार सुद्धा कोणाक अशें तितलो टायमय कोण मेळनासलो. कोणाच्या कोणाचे तरी grudges काम- घेऊन बसून हय, तेच म्हणटा या तो करेक्ट. दुसऱ्याचे कोणाचे काम करता अशें दिसूच ना. इवन आमचो गुरु सर सुद्धा आमकां उदक दितालो आर्टिस्टाक पिवपाक. आणि आय विल ऑल्सो मेन्शन असोसिएट डिरेक्टर ममता शिरोडकर. शी वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस टीम. ताणें सुद्धा शी वॉज थ्रू आउट म्हणजे सगळे पळयताले ते प्लस कास्टिंग एक्टरां कडेन कोऑर्डिनेट करप. शी हॅज डन वन रोल ऑल्सो इन द फिल्म. सो अशी टीम मेळ्ळी आमकां न्ही. सो विच इज लायक सेल्फलेसली विथ पॅशन आपले घरचें काम जे आसता पळय तशें सगळ्यांनी काम केलें. तातूंत अजून एक मेजर इन्स्ट्रुमेंटल थिंग वॉट हॅपन की अभय मिश्रा म्हणून एकटो फ्रेंड आसा तो येवन ताणें सगळें ऑनलायन करून दिलें आमकां. एक पोर्टल जाचेर लोकेशन्स खंयची, ताचेर गुगल मॅप लोकेशन सगळीं, त्या दिसाचो कॉल टायम कितल्यांक, कोण कोण येतले, हें सगळें एवरीथींग वॉज म्हणजे व्हेज नॉन व्हेज ते सुद्धा सिलेक्ट व्हेज करपाक कितले दिले नॉन आमी. व्हेज कितले, हय. जेवण व्हेज जाय. म्हणजे तो ऑफिसान येऊन बसलेलो आमच्या हांगाच ऑफिसान बसलेले आणि तो म्हणपालो मेरी क्या हेल्प चाहिए, इसमें सब मैं कुछ नहीं कर सकता हूँ, मैं एक कर सकता हूँ, तुम्हारा सब जो प्रॉब्लम है तुम आके मेरे पे बोल दो. तो एकट्याकडे बसतालो आणि तिका म्हणटा तेरा प्रॉब्लेम क्या है, तेरा प्रॉब्लेम क्या है, सगळ्या युनिटाकडे बसून ताणें आमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम कितें ते काढले आणि ताचेर बसून ताणें मागीर एक बरयलो आणि आमकां एक ऍप करून दिलो ताणें. आणि मेनू वेगळो वेगळो आसतलो. हांव डिसायड करपी श्याम. मदीं मदीं कितें सामान एकठांय जालें की हांव तें दवरपाक लागून हांगा येतालो न्ही, जेन्ना जेन्ना येता तेन्ना फक्त जेवणाचेर डिस्कशन चालू म्हणजे हे कितें तरी मोठें जावपाचें. नाही म्हणजे आतापर्यंतचा म्हजो जो एक्सपिरियन्स आसा न्ही, जेवण जर बरें आसत जाल्यार सगळ्या आर्टिस्टांचा मूड बरो जाता. कित्याक आय हॅव सीन एट सम लोकेशन यू गेट अ व्हेरी बॅड फूड सम ऑफ द इयर आणि तुजो मागीर ते हें वता. सो रायट फ्रॉम डे वन वी डिसायडेड प्रत्येक सादेंच जेवण म्हणजे व्हडलें कांय न्ही, सादेंच जेवण पण बरें जेवण, घरगुती जेवण. इतली म्हणजे 9 शॉर्ट फिल्म्स हय, शॉर्ट फिल्माचे आमी केन्ना शॉर्ट डिव्हिजन करनाशिल्ले.
आम्ही फक्त आम्ही मेनू menu सकाळचे आणि कितें सगळ्या येतले, इडली येतली पोटभर- फोव येतले की हा. आनी कितें येतले हेजेर पोटभर डिस्कशन. जेवण म्हणजे तू ऍटलीस्ट आम्ही पैसे दिवंक पावना बट ऍटलीस्ट आणि इतलं तरी व्यवस्थित जावपाक जाय सगळें सगळें व्यवस्थित. वी गॉट गुड कॅटरर्स. आनी मागीर तेजेर हेजे कॉमेंट्री आसताले आयची हे बरें नाशिल्लें मागीर फोन करून सांगताले ते बरें नाशिल्लें फुडलें फाल्यां बरें जाय हे आसतालें. जेवणाची गोष्ट काडली तुमी, हांव हेवूय जाणा की ब्रेकफास्ट करपाक तुमी प्रोड्युसराच्या घरा सुद्धा वयताले ना आमी न्हू ते आमी तितले आमी लकी नाशिल्ले. आमी सराच्या घरा रावनाशिल्ले. जे आमचे थोडे आर्टिस्ट लेट जातालो Okay. किंवा आमचे जे मुंबयच्यान टीम येयल्ली ती सरा कडेन रावताली कारण आमचे कडेन बजेट नाशिल्लें तिंका खंयच्याय हॉटेलान दवरपाचें किंवा हें करपाचें. सर म्हणपालो आमच्या कडेन बजेट ना न्हू, म्हाजे कडेन घर आहा म्हाजें, ओके देर आर 3-4 रूम्स, दे कॅन बी माय गेस्ट. ओके आता अशें पयसल्यान म्हणप येवपी हय. जे एक्टर्स आसा वास्को किंवा पेडण्यां, अशें म्हणप इज वन थिंग अँड टू एक्चुली मेक देम फील लायक अ गेस्ट इज समथींग एल्स. म्हणल्यार नॉट ओन्ली हीम, हीज वायफ यूज टू सकाळी उठून तेंच्यानी नाश्ता करताली आणि हे आमकां येवन सांगताले घराचा नाश्ता चांगला होता. रातचे हांगसरलें जेवण जेवप ना, हा, ते घरी करून ठेवलं असणार तिकडे जाऊन जेवणार आम्ही. सो दॅट काइंड ऑफ यु नो अंडरस्टँडिंग ऑफ अ प्रोड्युसर या to have the importance for the people करेक्ट who are working for his dream and his money. या या So it is very important. करेक्ट. आय थिंक गुरु सर वॉज मेंट फॉर दिस फिल्म ओनली. गुरु सर जेन्ना 19 डेजांचो शेड्यूल 22 दिसांचेर पावलो, 3 दीस एक्स्ट्रा जावप म्हणल्यार 3 दिसांचो एक्स्ट्रा बजेट कॉस्ट वाडप, हाव वॉज युअर रिएक्शन दॅट टायम की तुमी पॅनीक जाले काय यू जस्ट ट्रस्टेड द प्रोसेस ऑर यू ट्राय टू नेगोशिएट? म्हणजे 19 दीस आमचा 19 दीस सोपयलो आमी. दॅट इज वी कम्प्लिटेड 19 डेज ओनली हेज पर आवर शेड्यूल. सगळे जाले आमी वी सेलिब्रेट ऑल्सो सगळे आमी रॅप पार्टी केल्ली सगळे जाले. पण ती जेन्ना आमी लायनअप करपाक गेले तेन्ना अशें दिसलें की सम इज मिसींग फ्रॉम द स्टोरी. ओके मागीर आमी तो असो डिसायड केलो वी शूड हॅव एडिशनल सूट. म्हणजे जेन्ना आमचे परत आमी सगळे चौगूय बसले, गौरवूय बसलो की कितें तरी मिसींग आसा स्टोरी कंप्लीट जावपाक. मागीर आमी तो एडिशनल म्हाका दिसता आफ्टर 6 मंथच्या नंतर मोस्टली 7-8 मंथाच्या नंतर आय थिंक परत शूट केलं. हा परत कारण पयलो शेड्यूल शूट जाल्या उपरांत आमी एडिट करपाक बसले तेन्ना आणि आमी करतले. इट वेंट ऑन फॉर 6 months. सगळं कंप्लीट कारण आसा स्टोरीन पूण कितें तरी मिसींग आसा किंवा हो सिक्वेन्स पयलीं येवपाक जाय, तो सिक्वेन्स मागीर येवपाक जाय, अशें सगळें चल्लेलें. सो मागीर तर आमी पेपराचेर एडिट करताले रादर दॅन ऑन मशीन. ओके सो गौरवाच्या घरा आमी आसताले आमचो एडिटर, तो म्हणटाले की लेट्स डू पेपर एडिट फर्स्ट, की ये सीन इधर डाला तो कैसा लगेगा, ये सीन इधर डाला तो कैसा लगेगा. सो एकदां आमी म्हाका दिसता अख्खो दीस आमी पयलीं अख्खो दीस आमी परफेक्ट केलें. आतां जालें हो फिल्म आनी कांयच चेंजीस ना. वा बरें दिसलें आमकां. पेपराचेर गेले, मशिनाचेर लायलो, रेंडर केलो, पयलो सगळ्यान फालतू एडिट तो आशिल्लो. आणि मागीर परते बसले नाही रे परत बसूया रे आपण, हे बरोबर झालेलं नाही. मागीर परत ते पेपर एडिट करता. सो त्याच्या नंतर अशें दिसलें की वी नीड समथींग एडिशनल. वी रोट दोज सीन्स. सो ताच्या उपरांत 11 सीन्साची आमकां कमी पडली Okay. की ब्रीच करपाक 11 सीन्स शॉर्ट पडटा. सो त्या 11 सीन्स आमी 3 दिसान परत सो 11 सीन्सांचो जर तुम्ही आता परत शेड्यूल केलं तेन्ना सो यू हॅड टू कॉल ऑल द आर्टिस्ट फॉर द सीन. येस Almost वी all हॅड गिवन देम आयडिया की तुमचो लूक मेंटेन करा, की Okay. असो आमी फोटोग्राफ काडून तूं लागतलो सगळेच आमकां लागूंक ना. Okay. बट जे मेजर प्रॉमिनंट आर्टिस्ट आशिल्ले हय. तांकां आमी तांच्या हाजो लूक फोटोग्राफ धाडिल्लो. म्हाका दिसता 1-1.5 म्हयनो पयलीं तुमचो अमके अमके डेट्स आसा ते लागतले तुमी. ते केस वाडिल्ले आसता, Everybody cooperated. दाढी शेव केल्ली आसा तितली वाडपाक जाय एक्झॅक्ट. सो दॅट इज अ चॅलेंज. बरोबर. एवरीबडी कॉपरेटेड. सो ते सगळ्यांनी मेंटेन केलाय. नाव ऑन अ लायटर नोट, आता ऑलमोस्ट 25 ते 30 जाणांची टीम ही. आता जेन्ना मेन सीन त्याचा तुम्ही म्हटलं 11 मिनटाचो सीन जालो, केन्ना केन्ना फंबल जातात डायलॉग म्हणपाक, दॅट इज वाय रिटेक्स आर ऑल्सो रिक्वायर्ड. बट समटायम्स सम आयकॉनिक सीन ऑल्सो हॅपन्स बिकॉज ऑफ इम्प्रोवायझेशन. अशी कितें तरी तुमची मेमरी आसा, लायक एनी फनी इन्सिडंट दॅट यू स्टील हॅव इन युअर हार्ट? आय थिंक मोस्ट ऑफ द सीन खूब हा, अशें जाल्लें. चडशे बट अशें बेसिकली न्ही आसा. आमचो इनपूट हो आशिल्लो की इवन इफ यू फंबल न्ही, इट्स अ नॅचरल स्लीप ऑफ टंग ऑर वॉट एवर, डोंट स्टॉप द सीन. ओके. तुम्ही कंप्लीट करता अनलेस अँड अंटील तुमकां कट आयकूंक येना. तू फंबल जालो, इट्स अ नॅचरल टेंडन्सी टू म्हणजे फंबल. आमी उलयतना खुबशे जाता. जर आमी हांव पाठ करून आयला जाल्यार हांव जावचो ना. आतां हांव तुजे कडेन स्पॉन्टेनियसली उलयता तेन्ना हांव कितलेशेच फंबल्स घेता मदीं. बट इट्स अ नॅचरल रिएक्शन, ऑर्गेनीक रिएक्शन. Correct. सो आमी ताका हें सांगिल्लें की यू जस्ट कंप्लीट द सीन. पूण अशे कितलेशेच सीन्स आमी बिहायंड द कॅमेरा बसून हांसले. कटूच करूं Funny, नाशिल्लो, करूच funny. करूं नाशिल्लो.
जरी मेळ्ळो तरी म्हणलं आई वचून अशें म्हणटालो. म्हणजे आम्ही जो विचारूच करू ना आमी ते पॉइंट्स ते उलयताले म्हणजे अमेझिंग म्हणजे Wow. आम्ही असे पळयत रावताले म्हणजे असे बरेच सिरियस आहे की अरे कितें म्हणजे जबरदस्त. नाव मुवींग ऑन टू द टायटल ऑफ दिस फिल्म, उमेश हे नाव तुम्ही कशें डिसायड केलें? लायक स्टोरी तुम्ही 2019 बरोवपाक लागलेली, सो वॉज दिस नेम डिसायडेड अलॉंग द प्रोसेस ऑर हेच तुम्ही नाव पयलींच्यान डिसायड केलें? इट वॉज ऑलरेडी डिसायडेड बाय हिम. ऑलरेडी डिसायडेड बिकॉज द स्टोरी रिवॉल्व्स अराउंड हिम. ओके आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज मोर अबाउट इट, ओके ओके बट म्हाका अशें दिसता की लोकांनी येवन पळोवचें ओके उमेश कोण, उमेश कितें. आय वूड हिंट की उमेश इज व्हेरी कॉमन नेम इन गोवा. ओके म्हणजे इवन आमच्या सेटार सुद्दां अशेंच जालें की आमी जेन्ना लोकेशन पळोवपाक गेले बरोबर. तेन्ना सुद्दां आमी ज्या घरान पावले कोइन्सिडेंटली ताजो ओनर सुद्दां उमेशूच आशिल्लो. आमी अशेंच वयताले मार्शलांच्यान क्रॉस जाताले आनी सडनली आमकां एक बरें घर दिसलें आवटसायडान. हांवें म्हणलें अरे बरें दिसता, मागीर यू टर्न मारून गेले आमी आनी वी नॉक्ड ऑन द डोर. जाल्यार 3 ओनर्स म्हणजे जरी एकूच हावस आसले जाल्यार 3 जाण ते सेपरेट भाव एकूच भाव ते सेपरेट रावताले. सो ते म्हणटाले ते आमच्या हितून पडना, ते आमच्या हितून पडना. लास्टाक आमी पावले थंय आनी डिस्कस करताले. आनी तेन्ना ती तेवटेच्यान एक ती बायल येयली, ती म्हणपाली तुमी उमेशा वळखताले काय म्हणलें उमेशा वळखताले. म्हणलें ना आमच्या कॅरेक्टराचें नांव उमेश. ना तो गेलो म्हणपाले. पूण तूं आमकां दिसलें तुमी उमेशाक केन्ना वळखता काय म्हणून. ओके ओके सो समहाव दीस इन्सिडंट्स ऑफ उमेश हॅपनिंग सो मेनी टायम्स. सो मेनी टायम्स. एक आमचो ड्रायव्हर हय तोय आशिल्लो उमेश. ओके. तो म्हणजे आमकांय खबर ना, जेन्ना आमी तेचे हे घेतले की आमी ड्रायव्हर 3 जाण आशिल्ले, एक म्हाज्या खातीर सोडून गेलो, सो आनी एकटो आशिल्लो, अशे 2 जाण. तेन्ना तेजेंय नांव उमेश आशिल्लें. ओके तो अशें आनी एक हे आशिल्लो, आनी एक आमचो तो अजून आमी एक घर पळोवपाक गेल्ले ताका आमी तेन्ना आमी हें घर मेळूं शकता काय म्हणून. हय मेळूं शकता तुमी येवन. तुका खूब जनरस आशिल्लो, या तुमी शूट करपाक हांगा. कितें तुमच्या पिक्चराचें नांव? हांवें म्हणलें उमेश. अरे हय आपलें नांव उमेश म्हणपाक. नॉट बिकॉज ऑफ दीस इन्सिडंट बट उमेश इज सो कॉमन दॅट इट इज रिलेटेबल टू एवरी. म्हणजे अशें न्ही की तो कोण तरी हिरोईक पर्सन. इट इज रिलेटेबल टू एवरी कॉमन मॅन ऑफ गोवा. दिस स्टोरी रिलेट्स टू कॉमन मॅन ऑफ गोवा. करेक्ट. आणि उमेश इज व्हेरी कॉमन. आता दिस इज अ फीचर फिल्म, सो फीचर फिल्म म्हणटगीर सोंगां येयली. 3 songs, all are montage songs, journey songs. एक आसा धालो ओके आणि 2 आसा जर्नी सॉंग्स. एक ऑफ लीड कॅरेक्टर अँड 2 ऑफ ताच्या सकयल जे 2 लीड आसा तांचे. ओके ओके अँड कंपोज्ड बाय पृथू परब आमचो म्युझिक डिरेक्टर. संग बाय दिव्या नाईक, श्रवण फोंडेकर, सनील पार्सेकर, दिलीप वझे म्हटलं ते आमी फूल सॉंग यूज करू ना. ओके ताजे फूल सॉंग एज अन ऑडिओ अवेलेबल आसा, बट आमी फिल्मान तो थोडोसोच पार्ट वापरला. सीड सिल्वान स्वता एक म्हटला. मागीर तुमी जेन्ना ही स्क्रिप्ट तुमी 3 जाणां बसून बरयताले तेन्ना मे बी स्क्रिप्टीचेर वेगळी आशिल्ली, आनी वेन यू सॉ इट ऑन द एडिटींग टेबल वॉज देर अ डिफरन्स? सी प्रॉपर थॉट ऑफ द स्टोरी वॉज देर, Okay. बट हाव एडिटर केम आउट विथ इट की ताणें थोडेशे ती अजून इंटरेस्टिंग करपाक ताणें जे एडिटान थोडेशे चेंजीस केले. म्हणजे लायक हो सीन हांगा हाडप, तो सीन थंय हाडप, आनी ती स्टोरी इंटरट्वीन करून फुडें व्हरप. हय दॅट वॉज समथींग व्हेरी अमेझींग. दो स्टोरी इट हॅड इट्स ओन फॉर्टे. ही केम आउट विथ अ व्हेरी गुड फर्स्ट ड्राफ्ट Okay. विच वी ऑल लव्ड अँड वी थॉट की वी शूड कंटिन्यू विथ दिस ड्राफ्ट. ताच्या नंतर मागीर खूप इम्प्रोवायझेशन जायत गेली, बरेच draft वर्जन्स झाले. खूप जायत गेली ताची. आणि इवन वायल शूटिंग आमी जेन्ना स्क्रिप्ट आमचे कडेन आशिल्ली, शूटिंगाच्या वेळाचेर सुद्दां आमी खूबशे चेंजीस केले की सर्टन सीन्स वेर डिस्कार्डेड टोटली एट नाईट अँड नेक्स्ट मॉर्निंग आमी त्याच आर्टिस्टांक घेवन दुसरो सीन केलो. तेंचे कॅरेक्टर चेंज जाले, तेंगेले स्टोरीचे पर्स्पेक्टीव चेंज जालो. सो विदीन 1 नायट द होल स्टोरीचो पर्स्पेक्टीव सुद्दां चेंज जाल्लो आसा. कित्याक डायरेक्टर रिफ्यूज टू शूट दॅट सीन. हे खंयच्या दिसा घडलें? पयले 6 दीस जेन्ना शूट केलें ताज्या उपरांत एक ग्राफ दिसतालो किंवा फिल्म दिसतालें की कितें शूट जालां आनी वेर द स्टोरी इज. अमके सीन मेळ्ळे, आतां खंय पावल्या. आनी जेन्ना 1-2 दिसाचे सीन्स जेन्ना शूट करपाचे आशिल्ले तेन्ना आय कुडंट सी दोज सीन्स फिटींग इन द स्टोरी. म्हणजे आमी एक अशें रॅप सॉंग आशिल्लें आमच्या पयलीं, आनी तातूंत कॅरेक्टर वेगळो आशिल्लो, कॅफे वेगळो आशिल्लो. सो आज पर्यंत जे शूट केला तातूंत हे 2 दिसाचे सीन्स खंयच बसनाशिल्ले. सो की वी स्टॉप. हांव तेन्ना ताका ड्रॉप करपाक गेलो. वी स्टॉप एट हिज हावस. म्हटलें की फाल्यांचें मोटिवेशनूच ना शूट करपाक. वी हॅव टू डू समथींग अबाउट इट. कित्याक फाल्यां प्लॅन्ड आसा, एवरीबडी इज कमिंग टुमोरो, देर इज नो ब्रेक. सो
आणि वी कांट डू दिस Yeah. हे जे आमी कितें डिसायड केल्ले पयलीं वी हॅव टू चेंज इट ओवरनायट वी चेंज इट लायक वी हॅड डिस्कशन तूं घरा वचून चिंत आपूण चिंतता लेट्स हॅव अ कॉल अँड लेट्स डू समथींग बिकॉज वी कॅनॉट शूट दिस हे कितल्यांक आता रातचे 9 सुमार नो 11 11:30 11 11:30 तुम्ही डिसाईड करता की हय. नेक्स्ट तेच्या सीनूच चेंज करा. बिकॉज ही रिफ्यूज हांव करतोच ना शूट ते आणि फॉर अस टू आमच्याकडे इतले लक्झरी नाशिल्ले की आमी शूटिंग बंद करू शकता कारण 1 लाखाचें नुकसान जाता आशिल्लें सो वी सेड की वॉट एवर इट इज वी हॅव टू थिंक टू नायट आमच्याकडे जे कॅरेक्टर ज्या सिनान आशिल्ले तेच कॅरेक्टर आमच्याकडे आशिल्ले तेंचे डेट्स आशिल्ले आमच्याकडे बरोबर. त्या दिसा खातीर सो आमी त्या हिंका घेवन आमी आमच्या स्टोरीन खंय खंय प्लेस करू शकता आमच्या स्टोरीन कितें गॅप्स आहा ते मागीर तेणें वचून विचार केलो आमी डिस्कस केले आणि नेक्स्ट मॉर्निंग ही वॉज नॉट अवेअर ऑफ वॉट वॉज हॅपनिंग ओके आणि ताका आमी म्हणले तो हेज्या फ्रेंडाचें लोकेशन आशिल्लें तें कॅफे घेतलेलें आनी ताका सांगलें कॅन्सल तुगेलें लोकेशन पयल्या फावटी कॅन्सल केलें दुसऱ्या फावटी कॅन्सल केलें तिसऱ्या फावटी कॅन्सल केलें जेवण कॅन्सल केलें म्हाजेर सामको फार सामको आपूण तर खंयच्या तोंडार वचूं काय ते हांव न्हू आमकां नाका थंय शूट करपाक सो बट ग्रॅज्युअली जेन्ना आमी तो मागीर मिसिंग सीन्स केले न्ही मागीर थर्ड सीन केले म्हणजे तिसऱ्या द दिसा मंथ ऑफ मे देन तेन्ना हेणें कितें केलें ना सगळ्यान पयलीं म्हणजे हो सीन हांगा जावपाक जाय ह्या लोकेशनार so जावपाक we जाय made the same cafe scene in the same cafe but different Different. आणि तो बाबा मागीर ओके ताका करेक्ट. आता जेन्ना तुम्ही हो सीन जेन्ना चेंज केलो नाव दॅट यू सी इट इन द फिल्म हॅज इट मेड एनी डिफरन्स इन द फिल्म? Yes, Big absolutely. difference. I always tell him if you are not stopped that day, the film would have been a different tone altogether. The film would have gone in something different tangent because of that one decision at that night he took taken, and as a director you have to take certain decisions and you have to stick to it. It takes a lot of guts to say no for written things. Correct. And that's where I felt ki he knows what he's doing. As a director, he is in control of what he wants to do. Correct. You know, sometimes जाता केन्ना केन्ना की अंडर प्रेशर पैसे इतले लागलेले आसा यू से की ना चल करूया रे असो मागीर पळोवया टू से नो टू दॅट इज आय थिंक अ ग्रेट क्वालिटी इन अ डिरेक्टर एंड आय ऑलवेज फील म्हणजे तुम्ही पळयतकूच कळटले आय ऑलवेज यूज टू टेल हिम की यू हॅव टू गो बियॉन्ड शॉर्ट फिल्म्स. I think he has outdone himself in so many ways. Correct. As an actor, as a director also, and as a writer also. Because सगळे कितें बरयलां तें ताणेंच बरयलां. Everything is written by him. No, but not solely. I still give the credit to the entire team because No, see. चार तकले जर एकीकडे येवं नाशिल्ले जाल्यार इतले जे थंय स्ट्रगल जाला सो जे कन्वर्सेशनल कितें म्हणूं येता संघर्श जो दिसून येता पळय आमकां तो दिसचो नाशिल्लो बिकॉज पयलीं म्हजीच तकली चलताली पूण जेन्ना दुसरो मांड येता तिसरो मांड येता चवथो मांड येता तेन्ना हेंच कित्याक अशेंच कित्याक असो जेन्ना ब्रेनस्टॉर्मिंग जाता तेन्ना यू कम आउट विथ समथींग व्हेरी क्रिएटीव तुका दिसता की ना ही हाची गरज आसा. No, but it is director has to accept it, no? Yeah. It is more important. There There are is people humility, who are giving lot of things, but if the director is not accepting it, the best of the work will just go outside the box. Correct. So that quality is very important for a director to change at the last moment and to trust his feeling as a director. हे जेन्ना हांव काणयो आयकता तेन्ना म्हाका अशें दिसता की हे फिल्म सगळ्या घरच्यांनीच मेळोन केला कशें दिसता. एक्झॅक्टली दुसरी बेस्ट गजाल म्हणजे भुरग्यांचे आमी खाजन विलेजीन शूट करताले आनी थंय आमकां भुरगे मेळ्ळे आमचे एक सीन आसा त्या भुरग्यांचें काम पळयल्यार तुमकां अशें दिसतलें की दे आर डुईंग दीस फॉर एवर. म्हणजे आमचे जे बरे बरे एक्टर्स म्हणल्यार अरे हेंच्या मुळे आमकां आमगे फिके पडटा मरे म्हणपाक. ओके. सो दॅट ऑल्सो अगेन डायरेक्टर्स विजन की टू कास्ट द रॉ टॅलंट फ्रॉम द विलेज अँड गिव दॅम दॅट फ्रिडम. तो कॉन्फिडन्सय दिवपाक जाय न्हू किंवा तेंच्या कडल्यान बसून आमी करून येता तशें कांय करूं ना तुमकां जें जमता तशें करा. आनी तेंकां ते ऑन द स्पॉट सिलेक्ट केलें ऑन द स्पॉट. आमी गेल्ले पयलीं आमी लोकेलिटी पळोवपाक जेन्ना गेले तेन्ना आमकां दिसलें की दीस इज द परफेक्ट लोकेशन दॅट सूट्स अवर विलेज आनी थंयची मागीर हळू भुरगीं येवपाक लागलीं भायर तेन्ना आमकां सहज तांचे कडेन उलोवप जालें की तूं करता मरे काम दे वर ऑल्सो एक्सायटेड अबाउट इट. आमी देवळान तांकां आपयलें आनी नांव विचारलें फक्त तांकां थंय देवूळ आशिल्लें तुमचें नांव कितें अशें जस्ट आज नॉर्मल क्वेश्चन खंयची शाळेंत शिकता कितें अशें करून आमी तेंची ती नांवां घेतली आनी वी जस्ट कॉल देम. सो एंटायर क्राउड ऑफ दॅट विलेज इज अ पार्ट ऑफ वन सीन ऑफ द द विलेजूच आसा ती सीन. खंयचो गांव म्हटलें खाजन वेलगांव. ओके. नायस. आनी हो गांवांतलो आख्खो फील तुमकां असो दिसलो की मोस्ट ऑफ आमी असो ओवरऑल पयला न्ही आतां आमी जितली गोवा म्हणजे कोंकणी फिल्म सुद्दां बाकीची जी आमची बॉलिवूड फिल्म गोवा एक वेगळ्या तरेन दाखयल्या जाता
पण आमी प्रयत्न केला गोवा हें कितें आसा एक्झॅक्टली हे थ्रू आउट द नेशन गोवा एक वेगळ्याच माध्यमांतल्यान पळोवप जाता. आमचे फिल्म पळयत गोंयांत अशें बी आसा, असोय गांव आसा गोंयांत अशे तरेची परंपरा आसा हें लोकांक कळटलें. नाजाल्यार मोस्टली लोकांक फक्त बीच पळोवप हे फक्त गोवा दिसता किंवा बार पळोवप हे गोवा दिसता. हें आमी कल्चर चेंज करप दिसतलें हेच्या नंतर की गोंयांत अशेंय काही कल्चर आसा दॅट वी कीप इन फूल. आणि द बिगेस्ट मायलस्टोन ऑफ अवर जर्नी आय वूड से की जेन्ना नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचो फिल्म बाजार जाता ड्युरींग इफी, थंय अमॉंग्स द 240 फिल्म्स पार्टिसिपेट जाल्लीं आणि दे हॅड शॉर्टलिस्टेड 21 फिल्म्स विच आर कॉल्ड एज NFDC रेकमेंड्स, म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रेकमेंड्स. ह्या 21 फिल्माच्या लिस्टान उमेश आशिल्लें, म्हणजे उमेश इज अ पार्ट ऑफ रेकमेंडेड लिस्ट. आणि जेन्ना डेलिगेट्स फ्रॉम ऑल ओवर द कंट्री तो फिल्म बाजार पळोवपाक येता तेन्ना ते बाकीचे फिल्म्स पळयत ना पळय तेका बिकॉज ऑफ द टायम कन्स्ट्रेंट, कारण तांचे थोडे अपॉइंटमेंट्स बुक्ड आसता. बट दे हॅव अ लूक एट रेकमेंडेड लिस्ट ऑफ द फिल्म्स. सो एक विविंग रूम आसता जातून ही 240 फिल्म्स पार्टिसिपेट आसता आणि देन डेलिगेट्स पळयता की आपल्याक खंयचे फिल्म पळोवपाक जाय. सो दे डेफिनेटली प्रेफर द रेकमेंडेड लिस्ट. आनी तातूंत आमचे 19 वेगवेगळ्या रेप्रेझेंटेटिव्जांनी फिल्म्स पळयल्ली, लायक रेप्रेझेंटेटिव्स फ्रॉम सिडनी, UK, US, मॉस्को, ह्या सगळ्या फेस्टिवल रेप्रेझेंटेटिव्हांनी आमचे फिल्म्स पळोवन वी हॅड गुड फीडबॅक. Nothing is finalized at the moment because it takes a lot of time to finalize the program. But एक आमकां इवन फ्रॉम द ऑर्गनायझर अशें मेळ्ळें की दिस लुक्स लायक मोर ऑफ मलयालम फिल्म इंडस्ट्री. इट्स व्हेरी रॉ आणि खूब अशें ऑर्गॅनिक अशें दिसलें. फायनली एक व्हॅलिडेशन मेळ्ळें कशें दिसता की तुमी इतली मेहनत केल्या. खऱ्या अर्थान गोंयच्या मातीतले फिल्म अशें म्हणल्यार जाता. फिल्म म्हणजे फक्त ह्युमरूच दाखोवपाक जाय असो ना, तर तातूंत ड्रामाय आसा, तातूंत थोडोसो सस्पेन्सूय आसा एट अ फिक्शन लेवल, ड्रामा लेवल. अशें न्ही की बाबा एक्शन अशें ना, बट जो एक एंटरटेनमेंट जाय तो सगळो एंटरटेनमेंट ह्या फिल्मान आसा. वी आर ऑफ द ओपिनियन की आमकां कितें फेक पब्लिसिटी करपाचें ना. वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट अवर ओन प्रोडक्ट आनी आमकां अशें दिसता की दीस वील गो थ्रू लायक वर्ड ऑफ माउथ. हांव अशेंच म्हणटा की लोकांनी येवन पळोवचो मुद्दाम ह्यो फिल्म कसो केला, आणि जर तुमकां आवडलो जाल्यार डेफिनेटली तुमी ताची पब्लिसिटी करात. आवडटलो हेच्या बद्दल प्रश्न ना, फक्त कितें आसा की एक गोंयचे फिल्म, कोंकणी फिल्म म्हणटकूच लोकांक तिकेट काडून वयचें काय ना हो एक प्रश्न पडटा की आपल्याक पास मेळटलो मरे, गुरू दितलो रे, वरदान दितलो रे. सो हो ही अपेक्षा न धरता तर काय सपोर्ट करपा खातीर म्हणून वचून लोकांनी पळयली जाल्यार दे वील डेफिनेटली लव द फिल्म. आणि त्या हेतूर कशें आसा की आमचो पयलींच मुद्दो अशें की म्हाजो एज अ प्रोड्युसर आमी पयलीं दिसा की दीस फिल्म इज प्युअरली मेड फॉर गोवन पीपल. गोवा कशें आसा हें दाखोवपाचो एक मुद्दो जालो. प्रत्येकाक एक स्ट्रगलींग लायफ कितें आसता, कारण प्रत्येकाक गोवा हे प्रेजेंट मेळटा केलें आनी हे एक मनशाची स्ट्रगल लायफ आसता की लोक कशें करून आयुश्यान प्रत्येक मनशाक जेन्ना हो मनीस पळयतलो एक आमच्या सारको 30-40 वर्साचो भुरगो, तो प्रत्येक जाण पिक्चर म्हणटा की हां ही म्हाजी स्टोरी. प्रत्येक अशें कोणूच म्हणचो ना. इवन आतां आमी ह्या आमच्या हितूर आसा तो देखील हे पिक्चर पळयतले, तो देखील म्हणटा ही म्हाजी स्टोरी. अशें आमी दिसतलें की ही आपली स्टोरी. जशी म्हाका फर्स्ट टायम जेन्ना स्टोरी दिसली की म्हाका हेतू कितें तरी करपाक जाय. आय एम नॉट इन द फिल्म इंडस्ट्री, आय एम नॉट इन नाटक इंडस्ट्री. हांवें कॉलेजींत केन्ना केल्ले 1-2-3 नाटकां, तेजे नंतर म्हाजो प्रोफेशनल चेंज जालें आनी हांवें डिफरंट प्रोफेशना खातीर आज एक पर्टिक्युलर एजन म्हाका अशें की ही म्हाजी स्टोरी आशिल्ली जी एक टायम हांवें ती सोडली आनी हांव दुसरे प्रोफेशनान आयलो. सेम थिंग प्रत्येकाक जेन्ना ही पिक्चर पळयतलो तेणी खरेंच पळोवचें हें पिक्चर की बाबा तेणी म्हणचें बाबा की आमी किंवा तेणी आमकां आमचे हेजे कमेंट पण ना तुमी जे ब्रॉडकास्टर सांगता ते चुकीचे की वर्धन ऑलवेज इन द ऑन हांव आसा सगळेच आसा आमची ही टीम. तेणी ना तुमी जे ब्रॉडकास्टर सांगता ते चुकीचे की म्हाजी स्टोरी. म्हाका अशें जावचें ना. ह्या फिल्मांनी तुका वेगळे वेगळे कॅरेक्टर पळोवपाक मेळटले. म्हणजे तुमी पळयलें आसतलें ते फोकस करून आसतलो, पूण तुका अशें वेगळे कॅरेक्टर्स पळोवपाक मेळटले. तुज्या गांवांत तूं आसतलो किंवा तुका वाटेर वयता आसतना बशीन एक कॅरेक्टर आमच्या थंयचो अशें आसता. करेक्ट. जस्ट बिकॉज तुमी सगळ्यांना वांगडा आशिल्ले, तुमी फायनान्शियली एकामेकाक सपोर्ट केलो. सपोज गिवन अ चान्स तुमकां सॉलीड फायनान्शियल सपोर्ट आशिल्लो जाल्यार हे पिक्चर आनी खंयच्या लेवलाचेर पावपाचें. बजेट इज नॉट अ ड्रायव्हिंग फोर्स, द स्टोरी इज अ ड्रायव्हिंग फोर्स. ओके. इफ यू हॅव अ गुड स्टोरी, इफ यू हॅव good actors, you have a good team with you, any budget you can create a beautiful product. Okay. Budget will make things easier. म्हणजे तुमकां कॅमेरा घेवपाक बरो कॅमेरा घेवपाक मेळटलो, तुमकां आर्टिस्टाक मातशें बरें
दिवपा मेळटले यू कॅन स्पेंड लिटल बीट मोर ऑन रेस्ट ऑफ द फिल्म कळ्ळें तुमकां सो दॅट इज द एस्पेक्ट वीच वील एनहान्स द फिल्म बट तुमची स्टोरीज सारकी ना तुमचे एक्टरूच सारके ना किंवा तुमचो डायरेक्टराक विजनूच ना जाल्यार मागीर तुमी कितले पयशे घाला इट वील नेवर शो सो म्हाजें सदांच मत अशें आसता की स्टोरीचेर पयलीं काम करा एक्टर्सांचेर काम करा आनी देन द बजेट वील फॉलो you can still work with the artist and create a wonderful product ताका बजेट जायच अशें नासता बजेट आसल्यार इट्स अ एडेड एडवांटेज यू कॅन प्लॅन फॉर शोईंग द फिल्म टू लॉट ऑफ पीपल तुमचे प्रमोशनल एक्टिविटीज चड जावं शकता सो दॅट इज यू शूड नेवर कन्सिडर की म्हाजे कडेन बजेट ना म्हणून आपूण फिल्म करतो ना यू हॅव टू फायंड द वे टू मेक अ फिल्म कारण आमच्या गोंयाचे 15 लाखाचे पॉप्युलेशन आसा आनी ताका एक 10% लोकांनी पयल्यारूच त्या फिल्माचें प्रोडक्शन आमकां परतें मेळटलें प्रोडक्शन कॉस्ट बरोबर आमचे 7% लोक पळयना दॅट इज द डेटा वीच इज अवेलेबल सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ गोवन प्रोड्युसर म्हाका सदांच दिसता की गोंयची फिल्म जाका चलना न्हू बिकॉज ऑफ द प्रोड्युसर नॉट बिकॉज ऑफ द डिरेक्टर्स ऑर नॉट बिकॉज ऑफ द एक्टर्स he is taking a risk of his money where he knows that he is not going to get the money back गव्हर्मेंटाची पॉलिसी आसा सगळें आसा तरी आसतना somebody has to put that money first मागीर ते गव्हर्मेंटाचे कडून पयशे मेळटा बरोबर न्हू तो प्रोसेसूय खूब लांब आहा आय रिमेंबर दीस इन्सिडेंट लायक जेन्ना ही सेड की वील गो हेड फर्स्ट टायम इन माय लायफ आय हॅड अ पॅनीक अटॅक वेरीन वी वर ड्रायव्हिंग फ्रॉम पणजी टू फोंडा आणि तेन्नाच आमकां कन्फर्म जालें की आमी करता म्हणून फिल्म आनी संग्राम सांगलें की रावया आतां म्हज्यान गाडी चलोवपाक जायना आमी ओल्ड गोवा रावले आमी आय वॉक्ड ऑन रोड म्हाका खूब हेवी फील जातालें की एज अ फर्स्ट टायम डिरेक्टर आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हीज मनी एंड आय हॅव टू डिलिवर एवरीथींग हॅज टू फॉल इन प्लेस करेक्टली हो जेन्ना म्हजेर प्रेशर आयलो न्ही आय कुडंट हँडल इट सो आमी रावले अर्द वर सुमार ओल्ड गोवा नॉर्मली हांव ताका हें करना पूण ताका हांवें सांगलें की हांव तुका आज कोणूय सोडना तूं म्हज्या बरोबर फोंड्या यो आमी आयडीन या आय वॉन्ट टू गेट माय सेल्फ चॅक्ड तशेंच आमी आयडीन गेले राती आनी ECG काडलो सगळो एवरीथींग केम आउट नॉर्मल बट दॅट स्ट्रेस आय कूड फील की मागीर ताका त्या हातून म्हटलं सुद्दां की ना रे बिफोर स्टार्टींग ओनली दीस इज गोइंग टू बी माय लास्ट प्रोजेक्ट पण तो इतलो स्ट्रेस हांवें घेतलो की आय डिडंट नो हाव टू फेस इट बट दॅट वॉज माय फर्स्ट रिएक्शन टुवर्ड्स एक्सेप्टींग अ बीग प्रोजेक्ट आनी तूं तशें म्हणटा की आतां बजेट्साचें जशें उलोवणें जालें की फॉर दीस वी हॅड अप्रोच्ड वन मोर पर्सन हू वॉज कीन इन डुईंग इट बट इन मराठी ताजेरूय आमचो एक थोडो आयलो की आमी कोंकणीन बरयल्या दीस कल्चर इज ऑफ गोवा कोंकणी लोकांचें तें मराठीन तशें रेप्लिकेट जावचें ना वी टूक अ स्टेप बॅक वी डिसायडेड वी वॉन्ट टू डू इट इन कोंकणी जरी फाल्यां तूं कोटी कोण घालचो नाशिल्लो पूण जरी पयशे घालपी आशिल्लो जाल्यारूय आमी हें फिल्म मराठीन किंवा हिंदीन करचें नाशिल्लें कारण गोंयच्या मातयेंतलो वास हो कोंकणीकूच येता सो वी वर व्हेरी फर्म ऑन अवर डिसिजन की आमकां हें करपाक जाय आज ना जाल्यार फुडल्या वर्सा नाजाल्यार आनी केन्ना तरी पण कोंकणीनूच बेसिकली जेन्ना आमी तो फर्स्ट जेन्ना आमी बजेटींग केलें न्हू लायटींग बजेट आमचे जवळ 15 लाखाच्या वयर वयतालें ओके सो देन वी डिसायडेड की इतल्या बजेटान आमकां कोंकणी फिल्मान डिफिकल्ट जातलें सो आमी लायटिंगाचो पॅटर्न सुद्दां चेंज केलो म्हणजे आमी प्रत्येक लोकेशनाचेर वचून प्री लायटींग करून दवरलेले बल्ब्स आनी ट्यूब्स लावन कारण ते सवय पडटा न्हू बरोबर सो आमचो गौरव आशिल्लो ही वॉज व्हेरी कीन ऑफ डुईंग दीस ही सेड की मला प्रत्येक लोकेशनवरती घेऊन जा मी तिकडे मला लायटिंगचा पॅटर्न मी तिकडे डिसाईड करणार आपण तिकडे वायरिंग करून ते लावून ठेवूया आणि ते आपण पहिलेच लावून ठेवूया सो आय वेंट विथ हिम ऑन एव्हरी लोकेशन विथ अवर लाईट गाय आम्ही ती सगळी फिक्चर्स रेडी करून दवरलेली कारण आमच्याकडे लायटिंगाचे पैसे नाशिल्ले बरोबर तो इजिएस्ट वे इज टू सेव यूज बल्ब्स अँड ट्यूब्स जे नॉर्मली आम्ही यूज करना सो तशें करून आम्ही हे बजेट कमी केला सो इफ यू हॅव अ इंटेंशन ऑफ मेकिंग अ गुड फिल्म यू विल डेफिनेटली फाइंड अ वे टू मेक इट हॅपन I think this is to all the artists jenka like they want to create art, they want to act म्हणजे आपणाक acting start करूंक जाय आपणाक writing start करूंक जाय or even I want to start singing but they always think or even I want to make a film but सदांच second thought हो येता की अरे बॅकअप मेळटलो काय कळ्ळें बट आय थिंक तुमची स्टोरी आयकून अशें तरी दिसून येता की इफ युअर सोल इज इंटॅक्ट इफ युअर इंटेंशन इज रायट
आय थिंक पीपल जॉईन यू इन द प्रोसेस इन द जर्नी ऍब्सोल्युटली बिकॉज तुम्ही 4 जण असले आणि 4 जणांची टीम 30 जाणां जावप इज अ बिग डील आणि एव्हरीबडी इज सो पॅशनेटली कनेक्टेड टू दिस. आणि दुसरी गजाल म्हटल्यार हेज्या पयलीं आमी गुरू सराक केन्नाच पळोवंक नाशिल्ले. हां म्हळ्यार वी नेवर यूज टू नो दॅट गुरू एक्झिस्ट इन फोंडा. हय बरोबर. काय तुमकां सो एकदां मेळटकूच ही मस्ट हॅव फेल्ट समथींग गूड अबाउट अस करेक्ट. की देर इज अ पार्ट ऑफ मी विच इज देर इन दीस 3 people ऑल्सो. That's why he must have joined us or believed in his story and taken that decision to put the money. करेक्ट. वरुण भाई तुम्ही आता इतली वर्सां एक्टिंगेच्या फिल्डान आसा अँड यू नो फायनली दीस इज युअर फर्स्ट प्रोजेक्ट फॉर अ फिचर फिल्म. ऑफकोर्स एज एन आर्टिस्ट एज अ डिरेक्टर खुबसो प्रेशर आसता कळ्ळें. आनी हो प्रश्न आमकां सगळ्यांक की आतां आमी जरी पिक्चर जाले आतां वी आर लाफींग अबाउट इट बट त्या 19-22 दिसांनी वी हॅव गॉन थ्रू अ लॉट ऑफ प्रेशर आणि 12-12, 13-13, 14 वरां आमी सेटारूच उरताले. बट घरा कडेन फॅमिलीचो सपोर्ट तितलो इक्वली इम्पॉर्टंट टू यू नो हॅव दॅट अंडरस्टँडींग. हाव वॉज युअर फॅमिली सपोर्टींग यू ड्युरींग दॅट फेज ऑफ टायम? नॉट पर्टिक्युलरली मायन बट एवरीबडीज फॅमिली. सगळ्यांनी जे प्रोजेक्टा खातीर टायम दिल्लो पळय म्हाका दिसता की त्या 20-22 दिसांक कोणूच घरा सारको नाशिल्लो. म्हणजे सकाळचो जो भायर सरता तो सगळे रातचे घरा न्हिदून तो परत पावतालो. म्हणजे म्हजी परिस्थिती म्हाका विचारत जाल्यार हांवें त्या 22 दिसांक भुरग्यांचें तोंड सुद्दां पळोवंक ना. कारण रुचाच कडेन सगळी जबाबदारी दिल्ली की तूं कशें तरी मॅनेज कर तांचे पिकअप ड्रॉप स्कुलाचें कितें आसा तें हांव पावचो ना. कारण हांव केन्ना खंय आसतलो हें म्हाकाच खबर नाशिल्लें आनी हें प्रत्येकाचें जाल्लें. सो एवरीबडी वॉज फोकस्ड ऑन कंप्लिटींग उमेश. वी जस्ट डिस्कस्ड अबाउट द ऑफ स्क्रीन हिरोज जे तुम्ही सगळे आसा. नाव लेट्स टॉक अबाउट द ऑन स्क्रीन हिरोज जे एक्चुअली आर द एक्टर्स ऑफ दिस फिल्म. लेट्स स्टार्ट विथ जॉन डिसिल्वा सर बिकॉज आमी जॉन सराक खूब पयलींच्यान पळयत येयलेले आसा अँड ही स्टील वर्किंग विथ द सेम पॅशन. आय थिंक हीज पॅशन डेडिकेशन जें कितें आसा पळय आमी जेन्ना ताका मेळपाक गेले तेन्ना आमी ताका विचारलें की बाबा सर आमचे कडेन आमी कोंकणी फिल्म करता आनी यू नो दॅट बजट कन्स्ट्रेंट्स आर देर म्हणजे कितें होता बरं आपण कांय सांगना तुमकां जें कितें पॉसिबल आसा तें दिया. फिल्म करप इम्पॉर्टंट. तुम्ही फिल्म करा. तुम्ही आमच्या फिल्मान येवप आमकां जाय तुमी आनी इतलो तातूंत डिमांड आसून ही डजंट पुट अ फिगर टू इट इज अ सायन ऑफ अ ग्रेट आर्टिस्ट. कशें स्केड्यूल एडजस्ट म्हणजे तो ऑलरेडी बिझी इन तियात्र त्या शिवाय ताचे बाकीचे शूट्स हें सगळें एकोमोडेट करून ताणें आमकां टायम दिलो आनी पयलींच आपलो डेट्स जालो की अमक्या डेटीक आपूण अवेलेबल आसा. ताका रिक्वेस्ट केलो जर ना वरदन बाब कशें आसा बरें हें करून म्हाका जस्टिफिकेशन्स दितालो वीच वॉज नॉट रिक्वायर्ड. पण टोटली म्हणजे खूब अप्रोचेबल आनी खूब एडजस्टेबल ऑन सेट. म्हणजे इट्स नॉट ओन्ली अबाउट कमर्शियल्स इट्स अबाउट द थर्स्ट ऑफ मेकिंग गुड फिल्म्स. ह्या प्रोजेक्टार रायट फ्रॉम द फर्स्ट डे जॉन सर आशिल्लो आनी आयकल्लो ताजी फिल्म्स पळयल्ली आमी पयलींची. इज सो डावन टू अर्थ पर्सन आनी प्रत्येक गोश्ट तो विचारतलो म्हणजे आनी कसल्याच बाबतीन म्हणजे जेवणाच्या बाबतीन कितें कसलेंच हें ना की अमकेच जाय तमकेच जाय. वॉट एवर इज देर ही वॉज हॅपी विथ इट. आनी जितलो वेळ जाय तशें डायरेक्टराक जर जाय आनी हें आसतालें ही वॉज ऑलवेज रेडी टू गिव इज हें. सो ग्रेट वर्किंग वीथ म्हणजे तशें कितें म्हणटा तशें जशें ताणें म्हणलें न्ही ऑनेस्टी तांच्या हातून तें दिसता न्ही त्या खातीर पीपल लव इट. म्हणजे आनी अमेझींग टायमींग टॅलंट म्हणजे तुमकां तेच खबरच आसा एवरीबडी इज फॅन ऑफ इट. सो वी वर ऑल्सो फॅन आनी खूब मजा येताली शुटिंगाच्या टायमार इवन दोज सीन्स इम्प्रोवायझेशन खूब मजा येताली खूब हांसपा येतालें ही वॉज डुईंग द सीन. सर इफ समवन हॅज टू टेक समथिंग फ्रॉम जॉन सर वॉट इज दॅट थिंग दॅट यू थिंक? His sincerity and dedication towards his work. आणि म्हाका दिसता की जेन्ना जेन्ना सेटाचेर आसताले ते ही वॉज ऑलवेज अवेर ऑफ वेअर इज हीज लायन. सुपरस्टार आसलो म्हणल्यार तुका दिसता न्ही की एवरीथींग इज सो आय थिंक पयलीं तांकां दिसतालें की दीस इज एज कॉमेडी आसा तशीच जनरल कॉमेडी आसा पळय तशी आसा म्हणून. एंड देन ही रियलायज की दीस इज समथींग डिफरंट कॉमेडी. मातसो ते मिटर मातसो चेंज आहा कॉमेडीचो. So slowly adjusted to that meter. So he was aware of where his lines are and what director wanted or what the other artists are doing. To make them comfortable, he used to adjust to his style also, which is a great sign of any actor. To understand his space and to be confident about his space and give other people space to shine. I think he also had the humility, to accept what the director is. Yes, exactly. जॉन सराक जेन्ना आमी कास्टिंग करपाचें जाल्यार तेन्ना आमी विचार केलो की आमकां आख्खें गोंय कवर करपाक जाय. आमी असो एक केलो की जॉन सर एक सुपरस्टार आसा की ताका आमी एक फिल्म दितलीच की तेजे बरोबर बाकीचे एक्टर कशे आमी गुंतूंक शकतात जाण.
तर आमकां कोण तरी जाय आशिल्लो फर्स्ट फिल्म फिचर आमचे फिल्म फुडें व्हरपाक. तसो आमी अमराक ट्राय केलो, गोवन सराक हें केलो, मागीर आमी बाबूजीक ट्राय केलो. आमी कवर केलें की गोंय खंय खंय पावूं शकता आमी गोंयांतले आर्टिस्ट. म्हाजो विजनूच आशिल्लो की सगळ्या गोंयचे लोक एका बरोबर येवन ते फिल्म करचे ना, ते तालुका वायज जावचे की ते जावचे की आख्खे गोंयचे लोक सगळे कानो कोपऱ्या पर्यंत फिल्म चलचे. आमचे फिल्म ना फक्त बार्देशाकूच चलपाक जाय किंवा सालसेटाकूच चलपाक जाय, आख्ख्या गोंयांतलो आर्टिस्टूय आसचे आनी आमचे बॅक स्क्रीन बॅक सायड जे आसा आमचे आर्टिस्ट तेय आसचे. लेट्स ऑल्सो टॉक अबाउट द अदर एक्टर्स हू आर ऑल्सो प्लेइंग इक्वली इम्पॉर्टंट रोल. आता खुबशे लोकांचे अशें परसेप्शन आसता की ना अमराची इतली रीच आसा, इंस्टाग्राम रील मेकर म्हणून. ना, इफ ही कुडंट डिलिव्हर एट ऑडिशन जाल्यार आमी ताका घेवचेच नाशिल्ले. आमी ताका बाबा इतले जे फॉलोवर्स आसा म्हणून ताका हाडला असोय हें ना. सो बिकॉज ही डिलिवर्ड एट ऑडिशन आमकां दिसलें की तो फिट आसा म्हणूनच ताका आमी. सो ही वॉज व्हेरी ऑनेस्ट ऑल्सो की बाबा कितें चल्लां, बिकॉज ताजें फर्स्ट फिल्म एकेकदां कांयच कळना की कितें चल्लेलें आसता फर्स्ट फिल्माक. सो मागीर ताका हळू हळू आयडिया येवपाक लागली कशे शॉर्ट्स जाता, कितें आपल्याक परफॉर्म करपाक जाय, आनी ही वॉज ऑन इट. आनी नॉट ओन्ली दीस, म्हणजे सतीश आसा इन वन ऑफ द मेन कॅरेक्टर्स, प्रवेश आमोणकर आसा वन ऑफ द मेन कॅरेक्टर्स, समीर शेट्टी आसा, आमचो विठ्ठल नायक आसा, प्यारेलाल आसा, श्याम आसा, दो ही डजंट हॅव डायलॉग्स, हिज स्क्रीन प्रेझन्स इज देयर. मागीर रती हळदीकर, माधुरी शिटकर, सदानंद आसा. अशे कितलेशेच गांवांतले कॅरेक्टर्स तुमकां फिल्मान दिसले. समीर शेट्टी नावाचो इज अ सरप्राईज पॅकेज ऑफ दीस. सामको सरप्रायज. तो इतलो रॉ आणि हे म्हणजे तुमकां तसो खूपच आवडटलो तुजो कॅरेक्टर जे कोण पळयता तांकां. आणि तो सुद्धा ऑडिशनाक आयलो, इम्प्रोवेशन आणि इतले सुंदर केले की ही हॅज टू बी देअर इन द फिल्म. सो तो आसा म्हणजे जे कॅरेक्टर्स आसा न्ही ते सारके गांवांतले आणि प्रत्येकाचो एक वेगळो हे आसा, प्रत्येकाची वेगळी स्टायल आसा किंवा ताजे प्रत्येक कॅरेक्टर वेगळे दिसता. प्रवेश आमोणकर एक वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स करता. ही ऑल्सो केम थ्रू ऑडिशन. तो एक खूब असो आमकां जो ताणें कॅरेक्टर केला तसोच दिसपी आमकां कॅरेक्टर जाय आशिल्लो. आनी ताणें पयल्याच ऑडिशनाक तो क्रॅक केलो आनी वी कन्फर्म देर हिमसेल्फ की यू आर डुईंग दीस रोल, वी आर नॉट लुकींग फॉर समबडी एल्स. सगळे तशेंच आसा. नामदेव आसा म्हणजे जो म्हज्या ऑफिसान काम करता, ताणें तर म्हज्या ऑफिसान काम करता. सो ही केम एज अ सरप्रायज. हांवें ताका जस्ट विचारलें ताचें ऑडिशन आणि ही वॉज म्हणजे ऑडिशन दिवन आमकां दिसलें की ही कॅन डू दॅट रोल. सो ही इज ऑल्सो प्लेइंग वन ऑफ द इम्पॉर्टंट. अशें कितलेशेच कॅरेक्टर्स आसा ज्यांचे खूब सबस्टेन्शियल फुटेज आसा भितर. म्हाज्या बाबतींत अशें जाल्लें, हांव हांगाच जाल्लें ऑडिशन. सो हांव ऑडिशनाक गेल्लो. सो ऑडिशन जाले नंतर एक 4-5 दिसां नंतर म्हाका वर्धनाची मॅसेज येयली की तुजे खातीर एक कॅरेक्टर डिझायन केलं मेळ्ळो म्हणून. सो ना हांव जेन्ना इन जालो पळय तेन्ना प्रेशर आशिल्लो म्हजेर आनी तो मातसो हलको करपाक म्हाका श्यामबाई, संग्राम सरांनी, वर्धनानी खूब हेल्प केलो. खूब बरें दिसलें म्हाका. येदे व्हडले व्हडले मनशां वांगडा काम करप एक इच्छा आशिल्ली पण ती जाली. सो इफ आय हॅव टू आस्क यू वन क्वेश्चन की दर एका गोंयकारान हे पिक्चर कित्याक पळोवंक जाय? खूब वर्सांनी अशे फिल्म येता जे गोंयची माती, गोंयची भाशा, गोंयचे कल्चर आणि सगळो गोंयच्या हाचो सगळो कितें म्हणटा ताका तो फ्लेवर आशिल्ले फिल्म आणि म्हणून ते पळोवप. सगळ्यांक ते फिल्म रिलेट जातले. प्रत्येकाक दिसलें की आपल्याच गांवांत घडिल्ली स्टोरी आसा, आपल्याच आजूबाजूक घडिल्ली स्टोरी आसा आनी प्रत्येक कॅरेक्टर जो आसा न्ही तो आवडटलो. ज्या सब्जेक्टा बद्दल फिल्म आसा तो सब्जेक्ट म्हाका जाल्यार दिसता की प्रत्येकाच्या आयुश्यान खंयच्या ना खंयच्या स्टेजीचेर घडला आसपाक जाय. असो कोणूच आसचो ना की ज्याच्या आयुश्यान असो सब्जेक्ट घडोवंक ना. सो ही खूबच रिलेटेबल आसा. जो कोण पळयता ताका दिसतलें की ही आपली स्टोरी, ही आपली स्टोरी, ही आपली स्टोरी. स्पेशली गोंयकारांक सगळ्यांक युनिवर्सल. आय फील कोंकणी इज नॉट अ लँग्वेज बॅरियर आणि इट इज अवेलेबल इन इंग्लीश सबटायटल्स ऑल्सो. सो समजा गोंयांत स्क्रीन जाता फिल्म जाल्यार जाका कोणाक कोंकणी कळना, दुसरी भाशा येता, ताणें येवन सुद्दां फिल्म पळोवचें. ही वील ऑल्सो फील दॅट की इट्स माय स्टोरी. हांव सगळ्यां कडेन गोंयकारांक अपील करता की तेंच्यांनी टिकेट पण ती पळोवची, आमकांय हेल्प करचो, गोंयकारांक बी सगळ्यांक हेल्प करचो की जाणा करून म्हाजे सारके प्रोड्युसर फाल्यां येतले इंडस्ट्रींत आनी कोंकणी फिल्म अशी खुबशी तयार जातली. आमी आसात फुडले पिक्चर फिल्म करता. जर तुमचो सगळ्यांचो आदार आसा आमी दुसरे फिल्म प्रोड्यूस येतले. आणि अशें म्हणटा सिद्धेश की फिल्म म्हणजे एक लॉबी आसता तांच्या अशें ह्या फिल्मान जावना. एक तर ऑडिशन प्रोसेस जर जालोच, दुसरें म्हणजे पोस्ट प्रोडक्शन टीम जी आशिल्ली ती कंप्लिटली नवीन आशिल्ली, जांकां आमी वळखच नाशिल्ले. वी सॉ देर वर्क. आमकां दिसलें की दे आर डुईंग ग्रेट वर्क आनी वी कॅन कोलॅबोरेट.
दॅट्स वाय म्युझिक डिरेक्टर केम इन, कलरिस्ट केम इन, एडिटर म्हण आमचो गौरव आशिल्लो जेन्ना सिनेमॅटोग्राफी केली. सो ऑल दीस पीपल वर न्यू. अशें न्ही की बाबा तांची आमची कितलीशीच वर्सांची वळख आसा, अशें कांय नाशिल्लें. वी वर्क ऑन हार्डली कपल ऑफ प्रोजेक्ट्स एंड दे वर पार्ट ऑफ इट. सो आमी अशा मायंडसेटाचे ना की ना आमी हाका वळखता, लेट्स मेक हिम अ पार्ट ऑफ इट. whoever has delivered their performance, whoever we are convinced with, we have gone with those particular people. तशी तुमकां कितें दिसता की वाय एवरी गोवन शूड वॉच दिस? तितून न्ही सगळ्यांनी आजूबाजू पळयलेले सगळे कॅरेक्टर्स आसा. तुमकां ते तुमी फॅमिलियर जातले असो आमचे ते आसलो, आमचे ते आसलो अशें सामकें लागीं सगळ्यांनी पळयल्ले, पूण चड अशें हें जावना, म्हणजे फोकस जावना अशे कॅरेक्टर सगळ्यांक पळोवपाक मेळ्ळे. त्या खातीर मुद्दाम सगळ्यांनी हें पळोवचें. And on a serious note, to recover his money. Yeah, and on that serious note, I also want to say ki for this film I would love to request the audience ki आम्ही सपोर्ट असोच दाखवूया की बाबा आमच्या फ्रेंडाचे फिल्म आम्ही तिकीट देऊन त्या पिक्चराक गेलो. I think this is how the Goan film industry will grow, and of course, and then he will recover his money for sure. It is also about getting that money back and paying to the people who have Worked on that. not paid, who have तांचे डेडिकेशन आसा, एफर्ट्स आसा, इतले एनर्जी आसा. सो हांगा तितलो मोबदलो मेळपाक जाय. आनी अशेंच करत जाल्यार कोंकणी इंडस्ट्री ग्रो जातली, आमी सर्वायव जातले सगळे. आनी फ्रॉम दॅट मनी वी कॅन बिल्ड अनदर न्यू प्रोजेक्ट. सो उमेश हो म्हजो पयलो कोंकणी फिचर फिल्म. 10 एप्रिलाक प्रिमियर लॉन्च जाता. ताच्या उपरांत तो टिकेटेड शोज अवेलेबल आसतलो तुमच्या लागींच्या थिएटरांनी. मुद्दाम तुमी तिकेट काडून हो शो पळोवपाक येयात. तुमकां रिग्रेट जावचें ना, तुमी डिसअपॉयंट जावन घरा वचचें ना. ही म्हजी जबाबदारी आनी आमी सगळे कॉन्फिडंट आसा की हो इतलो सुंदर प्रोडक्ट जाला. आनी जर आवडलो जाल्यार तुमच्या सोयऱ्या धायऱ्यांक, तुमच्या नातेवाईकांक सगळ्यांक सांगात आनी तांकां थिएटरान धाडात हो पळोवपाक. आनी आवडूंक ना जाल्यार आमचो QR कोड आसा, ताजेर आमकां फीडबॅक दियात की तुमकां कित्याक आवडूंक ना. सगळ्यांक देव बरें करूं. थँक्यू सो मच. आय एम सो मच क्युरियस अँड इगर टू वॉच दिस फिल्म. एप्रिलाच्या 10 तारखेक हे पिक्चर रिलीज जाता. सगळ्यांनी मुद्दम पळोवचें आणि Like, share, subscribe to Fish Curry Rice Productions. थँक्यू. हे तू फोटो काढ मरे. तुका Curry rice. काढलाय फिश करी राईस काढून मरे. Fish curry rice.